अधिकार दिनाच्या निमित्ताने नंदुरबारचा आपण मेळावा ठेवला होता आदिवासींचा। त्या मेळाव्याला उपस्थित असलेले माजी मंत्री पद्माकर दादा वळवी, त्याचबरोबर आंदोलनामध्ये ज्याने मला सहकार्य केलं, माझ्याबरोबर 7 दिवस उपोषणामध्ये भाग घेतला ते भास्कर गावित, त्याचबरोबर त्या आंदोलनामध्ये सगळे पाठीमागून रसद पुरवणारे आपल्या आदिवासी बचाव समितीचे जनरल सेक्रेटरी प्रोफेसर अशोक बागुल सर, त्याचबरोबर यशवंत पवार सेवानिवृत्त उपायुक्त उत्पादन शुल्क, त्याचबरोबर रवीन नाईक सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर कॉम्रेड सामसिंग पाडवी, त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सीमा वळवी आणि सध्या जिल्हा परिषदेचे सदस्य शिवलाल वळवी, उपायुक्त पोलीस उपायुक्त डॉक्टर भरत वळवी, त्याचबरोबर आदिवासी महासंघ आपले डॉक्टर भरत वळवी, अध्यक्ष आदिवासी महासंघ, कॉम्रेड नथू साळवे, आमच्या राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड टापीबाई माळी, त्याचबरोबर ज्यांनी आता भाषण केलं त्या कॉम्रेड इंद्राबाई चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याबरोबर तापीबाई सुद्धा माजी जिल्हा परिषद सदस्य आहे। आपल्याला इथं जे संयोजन ज्यांच्याकडून आपल्याला इथं पाहायला मिळतं ते संयोजक आजच्या बैठकीचे अरविंद वळवी साहेब, निवृत्त उपायुक्त समाज कल्याण, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातून आलेले डॉक्टर देवराम गायकवाड, टोपले साहेब, वसंत बागुल, चंद्रकांत वाघेरे, उत्तम करू, तानाजी वाघमारे, अशोक थोम, अशोक पाटील, त्याचबरोबर चिंतामण ठाकरे, रविदास गावे, विजय, त्याचबरोबर योगीराज चौधरी, संजय ठाकरे, सरपंच साहेब, सुनील राजा वळवी, योगेश पावरा, अरुण पाडवी, आरके गावे, आपल्या सत्यशोधक पक्षाचे नेते, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे सदस्य देवराम पवार आणि इथं उपस्थित असलेले सर्व तुळशीराम वाघमारे पेठचे उपसभापती आणि इथं उपस्थित असलेले सर्व आजच्या ह्या विषयामध्ये सुरुवातीपासून सहभागी असलेले जे तरुण वर्ग आहे, ज्याचा 17 संवर्गाच्या नोकरीशी संबंध आहे, असे जमलेले सर्व मुली आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व वयस्कर अशा प्रकारचे सर्व त्यांचे सहकारी मित्रांनो, आपण हा लढा जो उभा केला होता म्हणजे अजून चालूच आहे तो, त्या लढ्याचं मुख्य कारण जे आहे ते निमित्त आहे 17 संवर्गाच्या ज्या पेशा क्षेत्रातील भरत्या आहेत त्या भरत्या तात्काळ सरकारने लागू कराव्यात आणि ज्या मुलांना इंटरव्ह्यूसाठी बोलवले होते 8,500 विद्यार्थी आपल्या कॅन्डिडेटला, ते जे पात्र आहेत त्याच्यामध्ये त्यांना तात्काळ ऑर्डर्स द्याव्यात, कारण याच्यामध्ये आपल्या मुलांचं पण सिलेक्शन झालेलं आहे, आदिवासी मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। जनरल मुलांना ऑर्डर दिली, त्याच्याबरोबर आदिवासी मुलांना पण ऑर्डर दिली आणि हे ऑर्डर मिळाली 13 ऑक्टोबरला जेव्हा ऑर्डरचं वितरण चालू होतं, त्याच वेळेस आपले भालचंद्र ठाकरे म्हणून जे मुख्यमंत्र्यांचे कधी काळी सहकारी होते म्हणजे आपले शिंदे सरकारचे, आणि हा डेप्युटी कलेक्टर ग्रेडचा माणूस म्हणजे डेप्युटी कलेक्टर हा रिटायर झालेला आहे 5-6 महिन्यापूर्वी, याने दुसऱ्या संस्थेच्या नावाखाली सुप्रीम कोर्टामध्ये रिट दाखल केला आणि ज्या दिवशी दाखल केला त्याच दिवशी इथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सामान्य प्रशासन विभागाने की आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या कॅन्डिडेटने अर्ज दाखल केलेले आहेत नोकरी मागण्याचे त्यांचे ऑर्डर थांबवावे आणि त्यामुळं ज्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये रिट दाखल होतो त्याच दिवशी इथून आदेश निघतो। म्हणजे याचा अर्थ असं काही योगायोगाची गोष्ट नाही आहे, हे सगळं सरकार आणि हे लोक आपल्या विरोधातले हे एकत्र आहेत। ज्या दिवशी सुप्रीम म्हणजे इथून ऑर्डर निघते आणि त्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होत आहे, दाखल झाला त्याचा काय रिझल्ट नाही, त्याच्यावरती स्टे नाही, त्याचं हिअरिंग झालेलं नाही किंवा त्याचा निकाल लागलेला नाही, परंतु इथं मात्र सरकारने ताबडतोब तिथं दाखल झाल्याचं निमित्त देऊन इथं तुमचं म्हणजे ऑर्डर रोखून घेतल्या। काही मुलांनी 8 दिवस काम केलं, मास्टरवरती सह्या केल्या आणि त्या मुलांच्या हातातून ऑर्डर परत घेऊन टाकलेले आणि म्हणून
हे काही अशा प्रकारचं काही योगायोगाने किंवा अकस्मात घडलेलं असा प्रकार नाही आहे। हे जाणून बुजून ठरवून आदिवासी माणसाला जे काही सरकारी सवलती आहेत, सरकारमध्ये जो अधिकार मिळतोय नोकरीचा, ते काढून घेण्याच्या दृष्टिकोनातून ठरवून प्लॅनिंग करून हे केलेलं कारस्थान आहे। आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपल्याला जेव्हा कुठेतरी फायद्याची वेळ येते त्यावेळेस हे कुठलेही असतील, मग धनगर असो, ठाकरे असो, ठाकूर असो, कोणीतरी ही माणसं उभी केली जातात आणि ती सुद्धा सरकारच्या सल्ल्याने उभी केली जातात आणि आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम हे सरकारी लोक करत आहे। आपल्या कमजोऱ्या काय आहेत? एक तर आपला माणूस आराणे आहे, त्याची मुलं शिकलेली आहे, तो मुलगा नोकरी मागायला जातोय, त्याच्याकडे पैसे फारसे नाही आहे। आणि आता पद्माकर दादांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये केस जिंकणं ही काय म्हणजे गरीब आहे त्याची फुकट कोणीतरी चालवेल असं कोणी काही करत नाही। तिथं जे वकील आहेत हे लाखो रुपये एका हिरीचे हे 1.5-2 लाख रुपये घेतात। 2 मिनिट उभा राहतो तो वकील आपली बाजू मांडण्यासाठी। 2-4 मिनिटाचे म्हणजे त्याच्या हिरीच्या तारखा ठरलेल्या असतात, तारखेवरती ते पैसे वाजवतात। म्हणजे 2-2.5 लाख रुपये एका तारखेला उभं राहण्याचं घेतो। तो काय तोडून केस घेत नाही की मला एवढे पैसे द्या मी तुमचे निकाल तुमच्या बाजूला लावेल, असं कधीच करत नाही। तुमच्या केसचा 1 दिवसाची हिअरिंग असेल तर त्याच्यासाठी 2-5 लाख रुपये तो ठरवून घेतोय। पुढच्या वेळी तुम्ही दिले तर तो उभा राहतोय, नाही तर तुम्हाला दुसरा अजून वकील करावा लागतोय। आणि म्हणून इथं धंदा म्हणून तिथं वकील होतोय, वकिली केली जाते। आणि म्हणून आपला माणूस जो आहे आदिवासी हा तेवढी टक्कर देऊ शकत नाही, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे। आणि जे नोकरीला आहेत त्याच्यातले काही समजदार आहेत, त्यांना आता कळायला लागलं की आपला आदिवासी समाज पुढे गेला पाहिजे। जे शिकून सवरून पुढे गेलेले पात्र उमेदवार आहेत ते त्याच्या हक्काला पात्र झाले पाहिजे, त्या हातामध्ये ऑर्डर मिळाली पाहिजे, याच्यासाठी सगळे एकत्र येतात। जसे बाबू सर आहेत, अजून प्रभाकर दादा जेव्हा मंत्री होते त्यावेळेसपासून तर त्याच्या अगोदर विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांचं संघटन करून आणि आपल्या केसेस काही चालवल्या, ते स्वतः लॉयर आहेत। त्यामुळं याच्यामध्ये बराचसा त्यांना जाणीव आहे, ज्ञान पण आहे। आणि म्हणून अशा प्रकारचं जे काही आदिवासीला सगळ्याच दृष्टीने आतापर्यंत मागे टाकण्याचं काम ते केलं। तुम्हालाही माहित आहे की आदिवासी ह्या देशामधला मूळचा रहिवासी आहे, आदिवासी जिथला मालक आहे, पण ह्या मालकाला बाहेरून आलेल्या लोकांनी लोटत पाक दऱ्याखोऱ्यामध्ये ठेवून दिलं। आणि त्याला अजून आता वरतून अजून त्याला म्हणतात की तू आदिवासी नाही, तू वनवासी आहे। म्हणजे वैतागलेला राम जेव्हा हाकलून दिला त्या कैकेयीने, तो वनवासामध्ये तिने सांगितलं की याला 14 वर्ष वनवासात टाकून द्या। वनवासात म्हणजे काय? जो तिथं त्याच्या घरी घरदार नाही आणि त्याला दुसरीकडं म्हणजे वनवासामध्ये म्हणजे सोडून द्यायचं, जंगलामध्ये राहा, असं जे काही त्यांना म्हणजे सांगितलं गेलं। तो 14 वर्ष म्हणजे जंगलामध्ये फिरत राहिला, तो त्याचा वनवास होता। पण आपण मूळचे लोक आहोत नाही, इथंच जन्म आपल्या वडिलांनी आपल्या पूर्वज जे होते त्याने इथंच जन्म घेतला, आपण तिथंच राहतोय। आपण वनवासी नाही, उलट आपल्याला विस्थापित केले गेलेलं आहे। गंगेच्या काठी सुद्धा आदिवासी होता, सुपीक जमीन होती, तिथून हाकलून लावलं। आर्यांनी तिथं स्वतःचं राज्य म्हणजे उभं केलं आणि आपल्या माणसाला तिथून हाकलून लावलं। अनार्य म्हणून म्हणजे बाजूला हे केलं, आपले लोटत आपल्याला दऱ्याखोऱ्यामध्ये आणलं। तुम्ही रामायण वगैरे वाचलं तर तुम्हाला अनार्य म्हणजे आदिवासी, इथला मूळचा राहणारा, आर्य म्हणजे बाहेरून आलेले। आणि म्हणून आज आपण तेव्हापासून आपल्याला दूर केलं गेलं। आपल्याजवळ त्यावेळेस सुद्धा हत्यारं नव्हती, सुधारलेली म्हणजे सुधारित हत्यारं नव्हतीच आपल्याकडे। पोट भरायचं, शिकार करायची, पोट भरायचा आदिवासीचा पूर्वीपासूनचा व्यवसाय होता। परंतु ही जी माणसं आली त्यांनी सत्ता गाजवण्यासाठी सगळं काही केलं। आणि म्हणून आज आपण जे काही मागे पडत गेलो, खरं म्हणजे आपले देव जे आहेत हे गणपती आपण पाहतोय, आर्यांचे देव आपण आता डोक्यावर ठेवून नाचतोय। परंतु खरा देव आपण बाबासाहेब आंबेडकर घटना जी लिहिली त्या घटनेमुळे आपल्याला हे कमीत कमी पेशा भानगड काय आहे ते घटनेमध्येच आहे, त्यांनी ही तरतूद करून ठेवली। म्हणून आपल्याला कुठेतरी नोकऱ्या वगैरे मिळेपर्यंत एवढं शिक्षण मिळालं। शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांच्या घटनेतील आपल्या अधिकारामुळे मिळाला। आणि म्हणून आज आपण कमीत कमी आपल्यावर अन्याय होतं एवढं तर आता कळायला लागलं आपल्याला। ते पण आपण आधार मिळाला असतं तर आपल्याला ते पण कळलं नसतं। आणि म्हणून आता लोकांना आपला अधिकार काय आहे, आपण सुद्धा माणसं आहोत, इतर समाजाच्या बरोबरीने जाण्यासाठी बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केली त्या तरतुदीचा लाभ आपल्याला मिळाला पाहिजे, हीच आपली मागणी आहे। परंतु ती तरतूद सुद्धा कुठेतरी कायद्याच्या कचाट्यामध्ये लोटून द्यायची आणि तिथून सुद्धा आपल्याला कुठे लावू द्यायचं नाही, हे खरं कारस्थान आता त्या पुढारलेल्या लोकांनी सुरू केलेलं आहे। कधी धनगर येतो तो म्हणतो आम्हाला आदिवासीमध्ये घ्या, आता हे ठाकूर आम्हाला ओबीसीच्या जागा आदिवासीमध्ये म्हणजे राखून ठेवा। खरं तर त्या पेशामध्ये जिथं 100% आदिवासी आहेत किंवा 75% आदिवासी आहेत तिथं 100% आदिवासीची भरती झाली पाहिजे, हे त्याच्यामध्ये तरतूद आहे।
परंतु यांना ते पटत नाही. त्यांना वाटतं आमच्या वाट्याचा आम्हाला मिळाला, परंतु तुमच्या ह्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला पाहिजे आहे. आणि म्हणून आता आपण आपल्याला जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा लढल्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, आपण तुम्हाला पण माहित आहे, लढाई केल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही. जो लढतो त्याला मिळत आहे, जो घरी बसतो त्याला काहीच मिळत नाही. आणि म्हणून आपल्याला एक वेळेस समाजासाठी आदिवासीचे मागासलेपण घालवायचं असेल तर आपल्याला लढाई करावी लागेल. जो आदिवासी शिकला, डॉक्टर, इंजिनियर, वकील झाला, त्याची मुलं परत रोजगार हमीच्या कामावर जाणार आहेत का? आपला आदिवासी असेल तरी जातील का? कधी जाणारच नाही ते. आणि त्याची मुलं त्याला कळतंय की शिक्षण हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून नोकरीला असताना त्या मुलांना पण चांगल्या प्रकारचं वळण लावून त्याला शिक्षण दिलं जात आहे. तो आदिवासी असेल, बिगर आदिवासी कोणी असेल. आज जे काही ब्राह्मणी समाज आहे तो आता म्हणतो इथं नोकरी बिक्री करण्यापेक्षा आपल्याला दुसरीकडे पैसे कुठे जास्त मिळतात तिथे गेलं पाहिजे. तर ते ब्राह्मणाची विचारसरणी त्यांच्या म्हणजे बुद्धीप्रमाणे ती वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागले. पण तरीही सत्तेच्या ठिकाणी तेच 3% लोक आहेत. ब्राह्मण देशामध्ये 3% आहेत. परंतु संबंध देशाची यंत्रणा म्हणजे राबवायला हे 3% लोक भारी पडलेले आहेत. कारण ते सगळे शिकलेले आहेत. आणि त्यांची मुलं जी आहेत ती फॉरेनमध्ये कुठे गेला असेल तरी व्यवस्थितपणे धंदा करतील, नोकरी करतील किंवा व्यवसाय त्यांच्या पद्धतीने करून ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती त्यांच्याकडे गोळा करतील. पण आपला माणूस जो आहे तो अल्पसंतुष्ट आहे. त्याला ग्रामसेवकची नोकरी मिळाली तर तो म्हणतो उडे मारत फिरतोय. पहिलं मिळालं दारू करून पहिला ऐका हवं. आणि त्याच्यानंतर मग त्याला कळतंय की त्याला आपल्याला काहीतरी पूर्वविवाह शिकवायचे आहे. मग त्याच्या लक्षात येतं त्यावेळी तो कुठेतरी करतो. एक तर चांगला शिकलेला पाहिजे, नाही तर आराणी पाहिजे. अर्धवट जे आहे हे सगळे उद्योग करतात. आर्याचे जे काही चालीरीती नंतर त्यांचे देव आहेत सगळ्यात पुजायला तो पुढे असतोय. आपल्याकडे पूर्वी म्हणजे आमच्याकडे अजून तरी काही ठिकाणी घरभरणी झाली, नवीन घर बांधलं, घरभरणी झाली की एक कोंबडं मारायचं, सगळं मिळून जेवायचं, घरभरणी झाली. पण आता जे शिकले अर्धवट तो म्हणतो नाही आता सत्यनारायण ठेवलंच पाहिजे. सत्यनारायण शिवाय घरभरणी अपुरीच राहते. मग तो कोणी असेल, तो आदिवासी आपला जो आहे अर्धवट तो बाहेर निघला का म्हणतोय आदिवासी एकत्र झाले पाहिजे. आणि हा मात्र बिगर आदिवासी चालीरीती पाळतो. आणि म्हणून आपल्याला हे वैचारिक जो काही आपल्यावरती हॅमरिंग झालेलं आहे ब्राह्मणांचं ते पण आपल्याला बाजूला करावं लागणार आहे. आपला अधिकार कुठं आहे, कोणी आपल्याला हिरावलं आहे हे एक येतात. हा जो काही भालचंद्र ठाकरे हा कोणी म्हणजे स्वतःहून फार इंटरेस्ट आहे अशाचा भाग नाही, पण दुसऱ्या लोकांनी लावून दिलं. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने झालेला हा सर्व प्रकार आहे. मग सरकारच त्याच्यामध्ये आपल्या विरोधामध्ये कारवाई करत आहे तर मग दुसऱ्या लोकांचा तर प्रश्नच नाही. आणि म्हणून ही लढाई पद्माकर दादांनी सांगितल्याप्रमाणे ही सोपी नाही आहे. एका बाजूला आपल्या विरोधामध्ये सगळी जो यंत्रणा उभी राहते. तुमच्याकडे कोणीही जाऊ नये, तुम्ही फक्त मताचे धनी राहा. हे इलेक्शन आलं की कोंबडं खा, पैसे खा, दारू प्या आणि मग त्यांना द्या, निवडून त्यांचा माणूस द्या, मग तुम्ही अजून भीक मागत राहा. एवढाच उपयोग आपल्यासाठी आहे. आणि म्हणून आपण तो पण विचार केला पाहिजे की आपण कशासाठी जगायचं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा तोच विचार केला की हे सर्व जर आपल्याला लोकांपर्यंत उभं करायचं असेल तर आपल्याला एकदा जाणीवपूर्वक ही लढाई हाती घेतली पाहिजे, लढलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जेव्हा ती मुलं बसली होती त्यांच्याकडे गेलो, पहिले जवळजवळ 7-8 तारखेच्या सुमारास आम्ही गेलो. त्यावेळेस त्यांची जी काही अवस्था पाहिली, वरून धो पाऊस पडत होता, खाली चिखल होता आणि ही मुलं ती थोडंसं तेच बनवलं होतं त्याच्यावरती बसलेली होती. आणि म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिला. भास्कर गावित, चिंतामण गावित यांच्याशी चर्चा केली. आमचे तालुक्यातले जिल्ह्यातले काही कार्यकर्ते एकत्र केले आणि त्यांना सांगितलं की हे यांच्या कोणी पण ऐकणार नाही. आणि म्हणून आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाचा पहिला तर महाराष्ट्र बंदचा म्हणजे घोषणा केली. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये अर्धा जिल्हा बंद झाला. आणि तो बंद झाल्यामुळं बाकीचे जे विरोधक होते ते म्हणायचे बा शेतकऱ्याची नुकसान कोण करत आहे, दुधाचे टँकर अडवून ठेवलेले आहेत, भाजीपाला सरतोय आणि याचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. हे आदिवासीच्या नावाने लढून राहिले, हे लोक आपली नुकसान करत राहिले. म्हणजे अपप्रचार सुरू झाला 3 दिवसात. आणि म्हणून आपण तो रस्ता रोकोचा कार्यक्रम बंद केला. परंतु नंतर उपोषणाला आपण सुरुवात केली. त्यावेळेस आपण बाकीच्या लोकांना सांगितलं नाशिकमध्ये की आपल्या शाळा जिल्हा परिषद मध्ये म्हणजे 30-35 मुलं आहेत, एकच मास्तर तिथं 1 ते 4थी पर्यंत शिकवतो. तो काही ब्रह्मज्ञान घेऊन आलेला मास्तर नाही. आणि त्यामुळं आपल्या 30-35 मुलांचं आयुष्य खराब करून टाकतात. आणि हे सगळीकडेच आहे. आणि म्हणून आपल्याला या मुलांना जर नोकरी मिळाली त्याच्यामध्ये शिक्षक पण आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक आहेत, असे एकूण 17 संवर्गाच्या आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या काही जागा अपूर्ण आहेत त्या ठिकाणी भरायच्या आहेत. आणि म्हणून इकडे नोकरी लागली तर तिकडे आपल्या मुलांना पण शिक्षण मिळू शकतंय. कारण 2-3 शिक्षक जर त्या शाळेवरती गेले तर प्रत्येकाच्या वर्गामधला मुलाला तो काहीतरी शिकवू शकतोय. आज आपली शाळेमध्ये नवी पिढी बरबाद करतात
आणि जे मुलं शिकून पुढे गेले त्या मुलांना नोकरी नाकारतात. तर दोन्हीकडे आपल्याकडे दोन्ही बाजूला आपल्यावरती हा अत्यंत विचारपूर्वक असा हल्ला आहे की आपल्याला पण कळत नाही. आपण ते कोणाला विचारलं का आम्हाला म्हणजे शाळेमध्ये आमचे 50 मुलं आहेत, शिक्षक तुम्ही 2च दिलेले आहेत, ते म्हणतात नाही वरूनच आम्हाला नियमाप्रमाणे भरता येत नाही, शिक्षक अपुरे आहेत आणि त्यामुळं आम्ही त्या शाळेवरती तुम्हाला ही मागणी तुमची काय पुरी करू शकत नाही. आणि आपण हे म्हणतोय की याच्या हातामध्ये काय नाही तर देईल कुठून, परंतु हे नियोजनपूर्वक अशा प्रकारचं सरकारपासून हे कारस्थान आहे. आणि म्हणून आज आपण थोडेफार पुढे गेलेलो आहोत. माझे वडील लंगोटी लावायचे, मी पॅन्ट घालतोय, एवढीच प्रगती आपली झालेली आहे. परंतु जो अधिकार आपला आहे तो अधिकार आपल्याला पूर्ण मिळतोय का? आता शिकलो मी, आमदार 7 वेळेस झालो, काय फरक पडला? कारण सरकार आहे त्या दबाडांचं. कोणी असेल कुठल्याही पक्षाचा राहू द्या, तो काँग्रेसचा असेल किंवा शिवसेनेचा असेल, बीजेपीचा असेल, परंतु जे जे सरकारच्या म्हणजे अधिकारावर गेले त्या लोकांनी त्यांची बाजू धरली. जर पद्माकर दादा म्हणतात की तिथं मेजॉरिटीला महत्व आहे, मेजॉरिटी कोणाची तुमच्या विरोधात असेल तर तुमच्या कुठलंही काम योग्य असेल तरी करणार नाही. तुम्हाला कायदेशीर ऑर्डर द्यायची आहे, ठीक आहे, त्याला पण पडतंय, पण त्याला माहित आहे की याला ऑर्डर द्यायची नाही. त्याच्याऐवजी आमचा बामणाचा मुलगा कोणी अजून बहुजन समाजाचा कोणी कॅन्डिडेट असेल त्याला ठेवतात तिथं. आणि म्हणून आपल्या जे काही 1995 साली पद्माकर दादा होते 1,25,000 लोकांना बोगस भरून ठेवलं होतं. यांनीच कोर्टामध्ये केस लढवली ती आणि ते सगळे बोगस आदिवासी तिथून हाकलून द्यायला लावले कोर्टाच्या आदेशाने. हाकलून दिले, परंतु त्या जागा रिकाम्या झाल्या, ठिकाणी आदिवासी भरलाच नाही. तशा आहेत जागा आज. त्याचबरोबर 1917 साली आपले 2017 साली जे काही नंतर निदर्शनास आणल्या जवळजवळ 12,500 जागा त्याच्यावरती बोगस आदिवासी भरून टाकले. आपला आदिवासी गेला तर त्याचा तुझी व्हॅलिडिटी आण, तुझी जात आण, 50 वर्षाचं तुझं रेकॉर्ड काढ, तुझ्या आजोबाची जात काय होती ते पण दाखव. आणि हे बोगस भरले आणि काहीच विचारलं नाही. त्यांनी जातीचं सर्टिफिकेट दिलं, व्हॅलिडिटी काही दिली नाही, तरी त्याला रुजू करून घेतलं आणि त्याला सांगितलं 6 महिन्यात तू ताबडतोब व्हॅलिडिटी आणून दाखव. 6 महिन्याचा तो पुरा निघून गेला. त्याचं सर्व्हिस 10 वर्ष झाली तरी त्याने व्हॅलिडिटी सादर केली नाही. आणि आता तर व्हॅलिडिटीची किंमत किती आहे बोगसची? 10 लाख रुपये. आदिवासी विकास भवन मध्ये व्हॅलिडिटीचं ते जात पडताळणी आहे, तिथल्या अधिकाऱ्याला 10 लाख रुपये दिले की व्हॅलिडिटी 2 दिवसामध्ये होऊन जाते. आणि आपला माणूस मात्र फेर मारत राहतो. आणि म्हणून याची जाणीव एकदा आदिवासींना करून देण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो. उपोषणावर आपला भरोसा नाही. आम्ही तर त्या मुलांना सांगितलं लढायचं असेल तर खाऊन पिऊन पोटात अन्न असेल तर ताकद निर्माण होते ना, ह्या सरकारबरोबर लढू शकतोय. उपाशी पोटी कोणीच लढत नाही. जसं सैन्य सीमेवरती लढतंय शत्रू बरोबर, ते उपाशी राहू शकत नाही. त्याच्या पोटात अन्न असेल तर तो समोरच्या शत्रूला म्हणजे हरवू शकतोय. तसं इथं जर सरकारच्यामध्ये जे लबाड लोक बसलेले आहेत त्या लोकांना जर हरवायचं असेल तर आपण भरपेट खाऊन आणि चांगल्या ताकदीविषयी या सरकारने 2 हात करावे लागतील. पण त्याच्यासाठी सगळं आपला समाज जागृत करावा लागेल. हे जागृत करण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो. उपोषण केलं की सरकार ताबडतोब मायबाप सरकार आपला विचार करून तुमच्या मागण्या पूर्ण करेल असं काही कोणी डोक्यात ठेवू नका. आज विचार करा, आपण तर आदिवासी पहिल्यापासून अज्ञानी, गरीब आणि संस्कारहीन अशा प्रकारचे आपण लोक होतो. म्हणजे शिकार करायची, जगायचं एवढंच आपण आपल्या बापदाद्यांनी परंपरा ठेवली होती. अजूनही आपण दिवाळ्या म्हणजे ज्या जुन्या परंपरेप्रमाणे आपल्याकडे सुद्धा जवळजवळ 1 महिना दिवाळी साजरा करत बसतोय. आपण सगळा वेळ त्याच्यात घालवतोय. परंतु असा बामण कधी करत नाही. बामणाचे संस्कार आहेत, त्याचे जे सणवार आहेत तो लोकांना सांगतोय असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, तो कधीच पाळत नाही. आणि म्हणून आज आपण जेव्हा अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आपण आलोय की आज आपल्याला म्हणजे आर्थिक पाठबळ आहे. जी मुलं कशी तरी आपल्या शाळेमधून शिकून प्रयत्न करून शिकतात, पुढे येतात, नोकरीची पात्र होतात, त्या मुलांना मात्र नोकरी अडवली जाते. आणि म्हणून आपण जागृतीच्या दृष्टिकोनातून संबंध महाराष्ट्रामध्ये आदिवासी माणूस जर उभा राहिला आणि विचाराने उभा राहिला तर आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. अशा प्रकारची जर आपण लढाई सरकारच्या समोर मांडली तर सरकारला याचा नक्कीच विचार करावा लागेल. पण ते सरकारमध्ये जे 25 आमदार राखीव जागेवर निवडून जातात ह्या 25 आमदारांचं एकमत असलं पाहिजे. एक विचाराने ही मागणी सरकारकडे मांडली पाहिजे. सरकार 25 लोकांचा जर विचार एक मताने ठरत असेल तर सरकारला तो नाकारू शकत नाही सरकार. तर त्यावेळेस पद्माकर दादाने सांगितलं की आम्ही जे त्यावेळेस 17-18 लोक होते, 22 लोक होते, 22 लोक आमदार, त्याच्यामध्ये जवळजवळ 16-17 लोक एका विचाराचे राहिले. आणि त्यांनी जर मांडला असेल एखादा मुद्दा तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा ते मान्य करावं लागत होतं. परंतु आता तसं होत नाही. प्रत्येकाला ते म्हणतात, ज्याचे त्याच्या पक्षाचे लोक म्हणतात तुला काय पाहिजे, कामं पाहिजे, हे घेऊन टाक. 5 कोटीचे 10 आपले 100 कोटीचे कामं तुझ्या मतदारसंघामध्ये टाक, हे बाकीचं बोलू नको. तुला तुमच्या गावाचा विकास करायचा आहे, आदिवासीचा विकास करायचा आहे, हे पैसे घेऊन जा. पैसे त्याला देऊन टाकतात. आणि ते पैशामध्ये काय, ते पैसे इंजिनियरला सांगायचे ह्याच्यातून 10% मला कमावण्यासाठी देतात ते पैसे.
आणि आता इलेक्शनला तेच पैसे वाटतील तुमच्यापर्यंत. जसं आपल्याकडं माशाला गळ टाकतो आपण, त्याला खाद्य लावतो ना त्याच्या गळाला, आणि तो गळ गिळतो मासा, म्हणजे माशाला वाटतं मला ऐकतं खाद्य आलंय, खुश राहतो एवढंच खाद्य. आणि तो गळाला जीवानिशी जातोय, संध्याकाळ झाली का तो तवलीतच असतोय. आणि म्हणून आपल्याला सुद्धा हे खाद्य वाटप केलं जात आहे. 10% रकमेतून आपल्याला दारू, काही ठिकाणी मटणाच्या जेवणावळी, पैसे, रोख हे सर्व इलेक्शनच्या वेळेस दिलं जात आहे. एवढ्याच गळापुरतं आपल्याला ते मिळत आहे, पण आपला कायमचा 5 वर्षाचा गळ आपल्या घशामध्ये अटकून जातो. आणि अशा प्रकारचे चुकीचे लोक सत्तेवरती आपण निवडून देतो, आणि ते सत्तेवर गेल्यानंतर आपल्या विरोधामध्येच काम करतात. ते म्हणतात ना अजून पुढच्या 5 वर्षापर्यंत हे लोक विसरून जातील, परत यांना दिलं की अजून ते आपल्यालाच मतदान करतील. ही संबंध भागामधली परंपरा म्हणजे आदिवासीच नाही, बिगर आदिवासीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आताच कोणीतरी सांगितलं जरांगे पाटील मला करायचं, मी जरांगे पाटील नाही होत, मला ते व्हायचंही नाही. परंतु एक गोष्ट तुम्ही जरांगे पाटलाचं निरीक्षण पाहिलं, जरांगे पाटलांनी मराठा सारखा जो समाज आहे तो उभा केला. आज जरांगे पाटलाचे कुठेही कार्यक्रम असेल, लाखाच्या खाली लोक जमत नाही, कमी पडतच नाही. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये राज्य कोणाचं पहिल्यापासून शिवाजी महाराजांनी जे काही मराठ्याचं राज्य स्थापन केलं तेव्हापासून मराठे कुठेतरी सरदार आहे, कुठे जागीरदार आहे, कुठे वतनदार आहे, तो राज्य पण आहे. सांगली, आपल्या सातारा, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी पण राज्य होते, मराठेच होते. इतर ठिकाणी सुद्धा आता मराठ्यांचा फार म्हणजे इंदोर पर्यंत मराठ्यांची सत्ता गेली, तंजावर पर्यंत मराठी आहेतच तिथपर्यंत. आणि जेव्हा लोकशाही आली, निवडणुका आल्या, त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये किमान म्हणजे 20 लोक तरी मराठ्यांचे मंत्री आहेत. म्हणजे एकूण मराठा आपल्या मंत्रिमंडळाची संख्या 40 ते 45 त्याच्यावर पलीकडे नसते, पण त्याच्यामध्ये 50% मराठे आहेत. मग मराठे जर महाराष्ट्राची सत्ता चालवतात, महाराष्ट्रात राज्य मराठा चालवतोय, मग जरांगेच्या बरोबर कोण आहे, कोण लोक आहेत? तर मराठ्यामध्ये सत्तेवरती बसलेले काही ठराविक लोक आहेत. परंतु मराठा समाजामध्ये गरीब असलेले, मजुरी करणारे, काहीतरी म्हणजे पोटासाठी इकडे तिकडे फिरणारे, भटकणारे, त्यांची मुलं कुठे नोकरी लागत नाही त्याची वरवण फिरणारे, असे मराठ्यांची संख्या लाखोने आहे. आणि तेच जरांगे पाटलांनी पाहिलं की ही मोठी संख्या आज कुठल्याच योजनेमध्ये नाही आहे. मराठा समाज बहुजन समाज आहे, म्हणजे ओपन मध्ये आहे, त्याला किमान ओबीसीची तरी सवलत मिळाली पाहिजे, ही मागणी घेऊन जेव्हा त्यांनी हाक मारली, लाखो मराठे त्याच्या पाठीमागे उभे राहिले. आणि आज संबंध महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचा शब्द हा निर्णायक होण्याच्या मार्गावरती आहे. पण आपण तर एवढे लोक मराठ्यांपेक्षा अत्यंत खालावलेल्या परिस्थितीमध्ये जगतोय. आपण आपल्याजवळ ज्ञान पण नाही आणि पैसा पण नाही, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मागासलेले असे लोक आपण आहोत. आणि हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण ज्यांनी आपल्याला नाडलेलं आहे, ज्यांनी अडवलेलं आहे, त्या लोकांच्या बरोबर आपण लढू शकत नाही. आणि म्हणून ही लढाई खरं म्हणजे आता डोक्याची लढाई आहे. आपण सगळ्यांनी मिळून बौद्धिक लढाई जर आपण आरंभ केला, त्या सरकारला आपल्या मागण्या विचारपूर्वक मान्य कराव्या लागतील. आपण जरांगे पाटलासारखी नवीन काहीतरी आम्हाला सवलतीच्यासाठी आमच्या समाजाला वेगळंच काही रिझर्वेशन करा अशी आपली मागणीच आहे. जरांगे पाटील तर नवीन मागणी करतोय की आमच्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये काही रिझर्वेशन द्या, कुणबी म्हणून म्हणा किंवा अजून मराठा म्हणून त्याला ओबीसी मध्ये टाका. ही नवीन कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्याला ती सवलत पाहिजे आहे. आपला आदिवासीचा सवालच नाही आहे, आपले कायदे आहेत, रेडी आहे कायदे, त्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे सरकारने करावी, ही मागणी आपण घेऊन आपण या आंदोलनामध्ये उतरतोय, मागणी करतोय. आज हातातोंडाशी आलेली ऑर्डर मुलांच्या हातातून हिसकावून घेतली जाते, हे एवढं सरकार निर्णय आहे का? आणि त्याला जे बाकीचे लोक खतपाणी पुरवतात त्या लोकांना नीट करण्याचं काम जर आपण एकत्र झालो नाही तर कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून आज आपण पाहतोय की आदिवासीमध्ये सुद्धा खूप संघटना आहेत, एकलव्य संघटना आहे, कोकणा कोकणी संघटना आहे, आदिवासी संघटना आहेत. ह्या संघटना इतक्या म्हणजे संख्येने आहेत, कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. आणि म्हणून आमचं पहिल्याच दिवशी आम्ही ठरवलं, हे आता शिवसेनेचा नेता आहे, तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, पेठ तालुक्याचा तो प्रमुख आहे, जिल्हा परिषदला सदस्य होता, म्हणजे आता तिकडे बरखास्त झालेली आहे, पंचायत समितीला सभापती होता, हा शिवसेनेचा नेता आहे. पण आम्ही त्यांना सांगितलं की आपण कुठल्याही पक्षात राहू, पण आदिवासी म्हणून राहायचं आहे. ही लढाई कुठल्या पक्षाची नाही आहे, सर्व पक्ष आपण अनुभवलेले आहे. पक्षाची सत्ता आल्यानंतर आता कविता राऊत तुम्हाला माहित आहे, हे तर कविताचं नाव माहित आहे तुम्हाला सगळ्यांना. कविता राऊत ही आदिवासी आहे, कोकणा समाजाची, आणि तिने जे काही जागतिक पातळीवरती मेडल संपादन केलेले आहे ते जवळजवळ 5 मेडल आहे. काही जागतिक पातळीवरचे, काही नॅशनल पातळीवरचे आहेत. आणि जी बाबर म्हणून काही तिचं नाव ललिता बाबर हिचीच क्लासमेट, तिथे फक्त 3च मेडल आहे, परंतु ती बिगर आदिवासी मराठा आहे. तिला ताबडतोब अजितदादाने लावून टाकलं, डेप्युटी कलेक्टर म्हणून ऑर्डर देऊन टाकली. आणि ही बाई कविता राऊत
हे आदिवासी आहे. सरकार तर बीजेपी आणि राष्ट्रवादी वगैरे युतीतच आहे, महायुतीचं आहे, बरोबर की नाही. आणि ही आपल्या RSS वाली ही क्रीडा क्षेत्राची प्रमुख आहे. RSSची जे खेलो इंडिया आहे ना, त्याच्यामध्ये ही क्रीडा क्षेत्राची प्रमुख आहे. म्हणजे RSS वाल्यांची, म्हणजे सरकारी नाही क्रीडा क्षेत्राची, RSS वाल्यांची त्या फ्रंटवरती. तरी हिला बाजूला ठेवलं. RSSचं काम करते, बीजेपीचं काम करते, सत्ता बीजेपीची, पण आदिवासी आहे म्हणून तिला बाहेर ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण तो पण मुद्दा केला. तर मुख्यमंत्र्यांना सांगितलं, का म्हटलं तुम्ही ही तुमच्या म्हणजे महायुतीचं काम करते, तिला सुद्धा तुम्ही आदिवासी आहे म्हणून तिला विटाळ तुम्हाला लागतोय, ती बाहेर ठेवली. पण त्यांनी सांगितलं नाही नाही म्हणे आम्ही 8 दिवसात तिला ऑर्डर, आता ऑर्डर दिली. आपल्या आंदोलनामुळे तिला ऑर्डर मिळाली आणि तिने पोस्ट टाकली, मी तर हे 10 वर्षापासून लढते म्हणे. ती लढते बरोबर ना, 10 वर्षापासून लढते, म्हणजे या मोर्चाचं श्रेय द्यायचं नाही आहे तिला. तर अशा प्रकारे जे लोक आतापर्यंत त्यांच्या सत्तेमध्ये सहभागी आहेत त्या माणसाला सुद्धा हे सरकार लाभ ठेवतंय. आणि म्हणून आपल्याला कुठल्याही पक्षाच्या याच्याप्रमाणे जायचं नाही. कोणी असेल संघटना, आदिवासीच्या कोणत्या असेल, एकलव्य असेल, आदिवासी संघटना असेल, कोणती असेल, त्या संघटना एकत्र आल्या पाहिजेत. पक्ष सगळ्यांना जो काही आमदार जातो निवडून, तो आमदार कुठल्या ना कुठल्या पक्षाचा आहे, अपक्ष कोणीच जात नाही. आणि तो मग त्या पक्षाचा आदेश पाळतो. त्याने सांगितलं अरे त्याच्यामध्ये जाऊ नको, ते वेगळ्याच पक्षाचे आहे, आपला पक्षाचा त्याला विरोध आहे. परंतु आदिवासीच्या प्रश्नावरती कुठल्याही पक्षात तुम्ही राहा, पण आदिवासीवर ज्या ठिकाणी हल्ला होत असेल, अन्याय होत असेल, त्या ठिकाणी सगळे आमदार आणि सगळे जे काही लोकप्रतिनिधी असतील ज्या ज्या ठिकाणचे, त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही याची एकदा सरकारला सुद्धा जाणीव करून दिली पाहिजे. ते काम करण्यासाठीच आम्ही उपोषणाला बसलो होतो. आणि म्हणून आम्ही आपल्या नाशिकमध्ये जे ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, काही आपले शिक्षक मोठ्या संख्येने शिक्षक आहेत, त्यांची पण आम्ही बैठक घेतली. त्यांना सांगितलं की हा लढा आदिवासीचा आहे, तुम्ही कोण आहात, काय आहात, ते काय आपल्याला जास्त त्याच्यात जायचं नाही. परंतु आदिवासीचा लढा हा जो उभा राहतोय त्याला तुमचा पण हातभार असला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतोय की प्रत्येक शिक्षकाने ज्या गावामध्ये तो शाळेवरती मास्तर आहे त्याला पण माहित आहे की माझ्याकडून 50 मुलांना मी शिकवू शकत नाही, तिथं मला जोडीदार 2-3 तरी शिक्षक असलेच पाहिजे, ही जाणीव त्याला पण आहे. तर त्याला सुद्धा आता जाणीव झालेली आहे की आदिवासी का मागे मागे जातोय. त्याला हे जाणीव झाल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही पण याच्यात सहभागी व्हा. शिक्षकांनी स्वतःहून एक गाडी आमच्याकडून, तो किती लांबचा असेल, 5,000 रुपये भाडं पडत असेल तरी दिली, 2,000 रुपये भाडं पडत असेल तरी दिली. त्याने स्वतःची गाडी म्हणजे स्वतःचे पैसे त्या गाववाल्यांना दिले आणि ते गाडीमध्ये बसवून आणि तिथपर्यंत दिले. आपली ही जे काही आंदोलन होतं हे आपल्या खिशातून पैसे कोणाचे जाण्यासारखं नव्हतं, तर तेवढे आमच्याजवळ पैसे पण नाही. साक्रीमधून 47 गाड्या आल्या होत्या. नंदुरबार ते साक्रीला जवळच आहे. पूर्वी जे धुळा मतदार धुळे जिल्ह्यामध्ये हे आपला नंदुरबार पण होता, जे दादांनी आता उल्लेख केला. परंतु साक्रीमधून जर 47 गाड्या येतात, नंदुरबार का झोपतो. आपल्याला तर हे माहित आहे की नंदुरबार हा जागृत जिल्हा आहे. इथून अनेक वेळेस वन जमिनीच्यासाठी आपले हे काय आपले अरविंद आरपी त्यांचं जे काही पायी मोर्चा वगैरे, तर हजारो लोक त्यांच्या बरोबर जात होते. आणि आज जर आपण अशा प्रकारचा मूलभूत जो काही अधिकार आपण मिळवण्यासाठी आंदोलन करतोय, हा वन जमिनीचा आपल्या हक्काचीच आहे. वन जमिनीचा लढा आम्ही पण म्हणजे जोरात सुरू केला. त्याच्यामुळे कायदा पण केंद्रामध्ये करायला लावला. बाहेर आपण सगळ्या जनतेची ताकद आणि पार्लमेंटमध्ये 61 खासदारांनी काँग्रेसला दिलेल्या पाठिंबाची ताकद, याच्यावरती तो वन जमिनीचा कायदा झाला. परंतु त्या कायद्याचं म्हणजे आपल्या जवळ जी जमीन ताब्यात आहे तीच जमीन आपल्या कायदेशीर करून घेण्यासाठी हा कायदा झालेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लफडे करून त्या लोकांना वंचित ठेवले जात आहेत. वर्षानुवर्ष जमीन जी आपल्या ताब्यामध्ये आहे ती जमीन फॉरेस्टवाला येतोय कधीतरी कुठला तरी, तो म्हणतो याच्यावरून तू बाजूला जाय, सरकारी जमीन आहे, फॉरेस्टची जमीन आहे. आपण इथं राहिलो, तो फॉरेस्टवाला नाही इथं राहिला. फॉरेस्ट खातं 1927 साली ते उदयास आलं. इंग्रजांनी त्यांना लाकडं पाहिजे होते म्हणून ते फॉरेस्ट खातं तयार केलं. त्याच्या अगोदर खातच नव्हतं. हे सगळं आपल्याच जमीन होतं, जंगल, जमीन, पाणी हे सगळं आपलं होतं. आणि म्हणून आज जर कोणी त्याच्यावरून आपल्याला हकलत असेल तर आपला पण अधिकार, आपला इतिहास हा आपल्याला माहित पाहिजे. आपण कोण होतो, कसे होतो, कोणाची आतापर्यंत इथं सत्ता होती, आमच्यावर कोण राज्य करत होतं याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, हा जो काही लढा आता म्हणजे आहे, आम्ही मागच्या वेळेस पण तिथल्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना वगैरे मेसेज करा, निरोप द्या, काहीतरी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत आपला या आंदोलनाची म्हणजे एकंदरीत तीव्रता काय आहे हे सांगा. आणि त्याप्रमाणे त्यांनी पण केलं. जे 28चा जो काही तिथं मेळावा झाला आदिवासींचा, त्याच्यामध्ये मुलं पण सहभागी आहेत
तर त्याचबरोबर संबंध पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा ज्या ज्या भागामध्ये ते काम करतात, जिथे राहतात, त्या भागामध्ये स्वतः हिरिरीने म्हणजे पुढाकार घेऊन लोकांना जागृत केलं आणि म्हणून 28चा जो कार्यक्रम होता तो अभूतपूर्व अशा प्रकारचं ते सरकारला सुद्धा पोलिस आम्हाला विचारायचे किती लोक येतील म्हणे. म्हटलं येतील ना 40-50 हजार लोक येतील म्हणे. नक्कीच का? म्हटलं येतील ना. तर त्यांना माहित आहे आपला कुठलाही कार्यक्रम असेल तो लाखाच्या जवळपास 40-50 हजाराच्या पुढे. कलेक्टर ऑफिसवरती मागच्या वेळेस आपण धरणं आंदोलन 11 दिवस केलं. जवळजवळ 50,000 लोक तिथंच 13 दिवस आपले 11 दिवस तिथंच स्वयंपाक करून तिथंच खात होते, तिथंच राहत होते. कोणाची हिंमत झाली नाही एका माणसाला उठवून देण्याची. आणि म्हणून तुमची ताकद ही एकजुटीची ताकद असली पाहिजे. एकजूट भक्कम असेल तर कुठला म्हणजे कुठला मोठी सत्ता असेल ती तुम्हाला हात लावू शकत नाही. तुम्हाला जे काही ऑर्डर तुमच्या हातातून काढून घेतलाय, जर ताकद आपली राहिली असेल तर याची हे ऑर्डर काढण्याची हिंमत कुठल्याही अधिकाऱ्याची किंवा सरकारची झाली नसते. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्याला पुन्हा हा लढा उभा करावा लागेल. हे अर्धवट जर सोडून दिलं तर ते म्हणे सारे आदिवासी ते थोडा वेळ कुठं करतात आणि नंतर शांत होऊन जातात. त्यांना माहित आहे आपली काय कुवत आहे ती. आणि म्हणून ही ताकद आता आपल्याला दाखवावी लागणार आहे की आदिवासी सुद्धा आता जागृत होतोय, त्याला सुद्धा त्याच्या हक्काची जाणीव झालेली आहे. ते हक्क मिळवण्यासाठी तो लढायला तयार आहे याची सुद्धा खात्री त्याला करून दिली पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता आमची तर अपेक्षा होती त्या दिवशी चौरे साहेब पण होते, बापू चौरे साहेब, बाकीचे सगळे सुशिक्षित कार्यकर्ते होते. साखरीला आपल्या पिंपळनेरला मीटिंग घेतली होती आम्ही परवाच्या दिवशी आपल्या, तेव्हा सगळे बरेचसे होते पण त्याच्यातले अर्धे लोक दिसतच नाही. म्हणजे आज ते कार्यकर्तेच होते पण आज ते गैरहजर आहे. आणि म्हणून मला वाटतंय की खऱ्या अर्थाने आपली जो आपला हक्क आहे तो जर मिळवायचा असेल तर दुसरा कोणीतरी येईल देवदूत आणि मग तो हक्क आपल्याला मिळवून देईल असं कोणी डोक्यात ठेवता कामा नये. आतापर्यंत आपण भ्रमात राहिलो की सरकार गरिबाची कदर करतंय. तुम्ही पाहिले सरकार काय करतंय ते तुमच्या नावावर म्हैस घ्यायची ना दुसऱ्यालाच विकून टाकायची. हे अनेक ठिकाणी झाले नाही. तुमच्याकडे 2 तालुके आहेत तिथं गायी जेवून राहिले, दुभत्या गायी. म्हणजे नंदुरबार मध्ये, आमच्या सुरगाण्यामध्ये, आपल्या नाशिक मध्ये सुरगाणा एक तालुका आहे. तिथं गट तयार केले 5 लोकांचा एक गट आणि त्यांना एका गटाला 1.5 लाख रुपये दिले जातील. त्याच्यामध्ये 2 गायी घ्यायच्या. आता 75,000ची गाय म्हणजे किमान तिने 10 लिटर दूध एका वेळेला द्यायला पाहिजे अशी भक्कम गाय पाहिजे. पण यांनी दिल्या कशा? म्हणजे भाकर गाय दिल्या. एका तर वासरू दुसऱ्या गायच्या पोटाखाली दिलं. ते वासरूही मेलं, गायही मेली. बरेच लोकांनी त्या गायी घेतल्या आणि त्या गायी म्हणजे 5-6 दिवस चालल्या, काही 1-1 महिना चालल्या, 2-2 लिटर दूध द्यायच्या आणि आटल्या. त्या परत त्या खाक्याला विकून टाकायला सुरुवात केली. म्हणजे 75,000 ते 1.5 लाखाचा लाभ आदिवासीच्या नावावर टाकायचा आणि त्याच्यातून 10-12 हजाराची गाय द्यायची त्याला, म्हणजे 20 हजाराच्या 2 गाय द्यायच्या आणि बाकीचे पैसे यांनी त्या मधल्या ठेकेदारांनी त्यांच्या ते कोणी असतील एजंट म्हणजे वरतीपर्यंत आहेत, महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत हे पैसे जातात. मागच्या वेळेस झाल्या ना चौकशा, बरोबर की नाही? गायकवाड समिती वगैरे नेमल्या झाल्या ना, जे सुशिक्षित आहेत त्यांना माहित आहे. विजय कुमार गावित साहेबांच्या बद्दल ही चौकशी नेमली म्हणून तो भाजपमध्ये गेले. तर जे काही आपले म्हणणारे आपले आदिवासी, आपल्याला आदिवासीचा गळा कापत असेल तर आपण सुद्धा ओळखलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. आणि म्हणून कोणाच्या भरोशावर न राहता आपण स्वतःच्या डोक्याने चाललं पाहिजे. आपल्याला जे योग्य वाटतं तो निर्णय आपण घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही ही लढाई सुरू केलेली आहे. मला वाटतंय की आपण सगळे सामील व्हाल ना तुम्ही. आणि एकदम म्हणजे तुम्ही आपण 4 लोक गेलो तर कोणीच ओळखत नाही. तुम्ही पाहिलं जे उपोषण करते आहेत त्यांना माहित आहे की तिथं बसलेली मुलं होती. म्हणजे साधा त्या प्रकल्प अधिकाऱ्याचा एखादा माणूस सुद्धा तिथे गावाला चौकशी करून आला नाही, कोणी तिथं फिरकलं नाही. आणि यांना अशी जागा दाखवून दिली तर तिकडे तुम्ही राहा. म्हणजे आता बाजू सरांनी सांगितलं की तिथं म्हणजे कोणी जात नाही येत नाही अशा आडोशाला ती जागा यांना उपोषण करायला बसवून दिली. आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आडोशाला बिडोशाला नाही, हे आदिवासी भवन हे आदिवासींचं आहे. आणि त्या आदिवासी भवनामध्ये खरं तर आदिवासींचा संबंध कारभार तिथून चालतोय. पण त्याच्यात कर्मचारी किती आहेत, अधिकारी कोण आहेत? तिथं क्लास 1चा एकच अधिकारी कोणतरी आहे. बाकीचे क्लास 2चे क्लास 3चे सगळे मिळून एकूण टोटल 10 लोक आहेत. 10 मधले 3 लोक म्हणजे एक क्लास 1, 2 क्लास 2चे आणि बाकीचे मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे 7 लोक आहेत. हे आदिवासीचा विकास करायला निघालेले. आणि म्हणून आपणही लक्षात घेतलं पाहिजे की आपला विकास खरंच होणार आहे का. आणि म्हणून आपल्याला जे कायद्याने दिलेलं आहे, ज्या रिझर्वेशनच्या जागा आहेत, आमचं म्हणणं आहे 1.25 लाख जागा त्या पण भरल्या पाहिजे, 12,500 जागा त्या पण भरल्या पाहिजेत. आणि आता ज्या पेसा भरतीच्या 17 संवर्गामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या सगळ्या भरल्या पाहिजेत. आणि आमच्या आदिवासीला 2 पैसे मिळवण्याची संधी मिळवून दिली पाहिजे, ही आपली मागणी आहे. आणि ही याच्याबरोबरच जे इतर काही आहे म्हणजे वन जमिनीचे पट्टे, आदिवासी लोकांना कायदा केला तुम्हाला देतोय, जमिनीचे मालक करतोय, आता तसाच गरगर कधी प्रांताकडे देतात, कधी कलेक्टरच्या कमिटीकडे रिजेक्ट होतोय.
आणि अशा प्रकारे त्याला पण नाडलं जात आहे, ते पण पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर घरकुल योजना, शबरीची घरकुल योजना, ज्याला डबल घर दिलेलं आहे त्याला अजून दुसरं घर, आणि जो बिचारा एकदम झोपड्यामध्ये राहतोय, म्हणजे एकदम कोपीमध्ये आमच्याकडे म्हणतात की वरती पाचक टाकायचं खाली राहायचं, अशा ठिकाणी राहते, त्याचं नावच कुठे घेतलं जात नाही. म्हणजे खरा लाभार्थी आहे ज्याला वरती आणायचा आहे तो बाजूला, ज्याचा आरसीसी घर आहे तो पूर्वी बांधतो ना, आरसीसी घराचा फोटो काढून देऊन टाकतोय, बिल पुरं घेऊन टाकतोय. म्हणजे लुटायचंच काम चालू आहे. त्याच्याकडं सगळ्याच सरकारचं लक्ष नाही अशातला भाग नाही. सरकारलाही माहित आहे हे लबाडीचंच काम आहे, परंतु सरकार याच्याकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून मला आपल्याला विचारायचं आहे, आता पद्माकर दादांना पण विचारलं की आता जो आपण आपल्याला पाऊल उचलायचं आहे, कारण आपण त्यांना अल्टिमेटम दिलं होतं, पर्याय दिला होता की ते म्हणायचे की आम्ही 8 दिवसात कविता राऊतला ऑर्डर देतोय, आणि 8 दिवसात हे जे मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा आम्ही ऑर्डर कोर्टाच्या अधीन राहून देणार आहोत. आम्ही त्यांना सांगितलं की 8 दिवस नकोय, मुलांची ऑर्डर जी आहे ही 15 दिवस तुम्ही सगळी प्रोसेस पुरी करा आणि मग मुलांच्या हातामध्ये ऑर्डर द्या. परत त्या मुलाच्या हातातून ऑर्डर काढायचा वेळ येणार नाही, अशा प्रकारची ऑर्डर परमनंट दिली पाहिजे. मग त्यांनी सांगितलं 15 दिवसाचा 100% देतोय. आता 4 तारीख दिली होती कोर्टाची, 4 तारखेला ते कोर्टात कुठेतरी आधार होतं का काहीतरी, ते आलंच नाही कोर्टात. त्याच्यानंतर 12 तारखेला त्याने सांगितलं की आता नाही देणार, 17 तारखेला 17 तारीख दिली. आता म्हणजे 15 तारीख किती दिली? 18 करून. ते म्हणजे हे काय खरं नाही. सरकारने खरं तर सरकारकडे वकील आहेत, ऍडव्होकेट जनरल आहेत, मोठे मोठे वकील आहेत. सरकारचं जर मनापासून मदत करायची राहिली असती ना तर अजून 2 वकील दिले असते. पद्माकर दादांच्या वेळेस म्हणजे 2-2, 3-3 वकील, म्हणजे कोणी जरी एखादा आजारी पडला किंवा बिघडला किंवा बदलून गेला तरी आपली ताकद, वकिलांची कायद्याची लढाई ही म्हणजे चांगल्या प्रकारची लढली गेली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून वकील देत होते. आता या सरकारला विचारणारच कोणी नाही. ते सरकारी वकील तर कोणी जात नाही तिथं. हे जे काही आपण खाजगी लोकांनी म्हणजे आपल्या आदिवासी संघटनांनी दिलेले वकील आहेत ते तिथे डोकं लावतात. मागच्या वेळेस आपले इथे एक पाडवी म्हणून आमच्याकडचा पेठ मधला वकील आहे, ते पाडवी वकील, त्याच्यानंतर डॉक्टर रघुनाथ भोये हे तिथे गेले होते. ह्यांनी खटपट केली म्हणून ती 4 तारीख पडली. हे गेले नसतं तर तिथं पण काही झालं नसतं, आणि म्हणून कमीत कमी त्या बोर्डवरती तरी ही केस घेतली गेली. आणि म्हणून आता निकाल लागेल याची पण आपल्याला गॅरंटी नाही. आणि हे सरकार कशा पद्धतीने काम करत आहे याचा अनुभव पद्माकर दादाला आहे, मला पण आहे. आम्ही अनेक वेळेस मोर्चे काढले, ते इतकं अर्ध्या रस्त्यात यायचे मंत्रिमंडळाचे काही सदस्य. मागच्या वेळेस आम्ही मुंबईला मोर्चा काढला तर त्या आसनगाव जवळ वाशिंदला सगळे मंत्री आले. ते म्हणायचे तुम्ही तिथं मंत्रालयात या, बसून चर्चा करून याच्यातून मार्ग काढू. आणि आम्हाला पण मग एवढे सर्व कलेक्टर आले, 2-4 कलेक्टर, त्याच्यानंतर मंत्रिमंडळातले 5-6 लोक मंत्री, गिरीश महाजन सकट. आणि गेल्यानंतर जे आपण मागण्या केल्या होत्या विधानसभेमध्ये त्यांनी म्हणजे त्या वाचून दाखवल्या की हे आम्ही मान्य करतोय म्हणून. तसं विधानसभेचं पटलावरचं जे रेकॉर्ड आहे ते पण आपल्याकडे दिलं त्यांनी. पण त्या मागण्या अद्यापर्यंत पूर्ण जे काही आपण वनजमिनीच्या बद्दलचा मोर्चा घेऊन गेलो होतो, 7 बाऱ्यावरती आदिवासीचं नाव इतर हक्कात टाकलेलं आहे. ते आपण म्हणतो कब्जेदार सगळी टाका. जमीन कोणाला 5 एकर ताब्यात आहे तर 2च गुंठे दिलेले. त्यांना सांगा ताब्यात असलेली जमीन ही मोजून नकाशा करून त्याची जेवढी ताब्यात आहे 5 ते 10 एकरच्या आत तेवढी जमीन द्या. अजून काही दिलेलं नाही, त्याने होतं म्हणून टाकलं. आणि म्हणून ह्या सरकारवरती भरोसा नाही, कोणतंही सरकार राहू द्या. आणि म्हणून आपल्याला जी लढाई आपण सुरू केलेली आहे त्या मुलांच्या निमित्ताने हे सगळेच आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. आदिवासींना एकदा जागा करायचं आहे. आदिवासींची ताकद ही विधानसभेमध्ये पण पाठवायची आहे. पद्माकर दादाला सांगितलं जे आदिवासीच्या बद्दल ज्याला आपुलकी आहे, ज्याला जाणीव आहे, असे आदिवासी विधानसभेमध्ये गेले तरच आपला प्रश्न तिथं मांडू शकतात. त्याच्यामुळे ते काही होऊ शकत नाही. आता मागच्या वेळेस तुम्ही जे कोणी बसले होते ते होते, काय नाव तुझं? सुनील वळवी हे बसले होते. आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हिरवाळ साहेब. तो धड आपल्याच नाही म्हणजे मुलांच्याही बरोबर नाही आणि सरकारच्याही बरोबर नाही. काही ना काही तो खुसपट करायचा आणि जवळजवळ 7 एक वेळेस तो शिष्टमंडळ घेऊन मग मंत्र्याकडे म्हटलं, त्याला सांगितलं, म्हटलं 7 वेळेस तुम्ही शिष्टमंडळ घेऊन जाता, मार्ग तर निघायला पाहिजे. आणि मुलंही म्हणायचे ते आता मुलांना बिचाऱ्यांना काय कामाशी गेलं. ते म्हणायचे म्हणे हिरवाळ साहेबांनी फार काम केलं म्हणे आमचं. म्हटलं कसं? तर म्हणे 7 वेळेस आम्हाला तिथं घेऊन गेलं पण मुख्यमंत्रीच ऐकत नाही. हिरवाळ साहेबाला मुख्यमंत्र्यांनी 3 तास दाराजवळ उभं करून दिलं, प्रवेशच दिला नाही, भेटच दिली नाही.
म्हटलं याची आपण पण विचार केला पाहिजे की झिरवाळ साहेबांची मुख्यमंत्र्यांच्या दप्तरी काय किंमत आहे. महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणजे शासनाचा एक मोठा भाग याने उपाध्यक्षाने सांगितलं तर तो मुख्यमंत्री पण पळत येतं, परंतु आपण आपलीच किंमत अवमूल्यन करून टाकली आणि 3 तास जर म्हणजे उपाध्यक्षाला दारावर उभा करत असेल तर आपला प्रश्न कसा सुटणार. आपल्या उपाध्यक्षाची किंमत जर शून्य आहे तर आपली तर किंमतच नाही. मग हे फक्त टाइमपास, मुलं जातात येतात फेऱ्या मारतात. यांनी त्याच्या अगोदर पण झिरवाळ साहेबांच्या मार्फतच भेट घेऊन मंत्र्यांच्या भेटी घेतलेल्या आणि यांनी काहीच केलेलं नाही. आणि म्हणून मला वाटतंय की आपण पहिल्यापासून सांगतोय की सगळ्या आमदारांनी जे कुठल्याही पक्षात असतील त्यांनी आपल्या प्रश्नावरती एकत्र यावं, आपल्या ह्या सर्व मुलांना पाठिंबा द्यावा. आपल्या मुलांना ऑर्डर काही मुलांना दिली होती, काही मुलं वेटिंग वरती आहेत, काही एकदम प्रोसेसमध्ये क्लिअर आहेत, तो पात्र आहे, त्या सगळ्यांना ऑर्डर द्यावी ही मागणी घेऊन आपण हा लढा सुरू केला होता. आता मध्यंतरी आपण स्थगित केला होता, थांबवला होता. परत आपल्याला 15 तारीख जवळ येते, आज 13 तारीख, उद्यानंतर 15, उद्यानंतर परवा 15 तारीख येते. 15 तारखेपर्यंत आपण वाट पाहू. नाहीतर जी कमिटी आपली आहे आपल्या त्याची कोर कमिटी लढ्याची, त्या कमिटी बसवून त्याचा निर्णय होईल आणि मग संबंध मीडियामध्ये आपण त्याचा प्रसार पण करू. पण मला वाटतंय की परवाला जी इथं पिंपळनेरला बैठक झाली त्याच्यामध्ये नंदुरबार मधले पण सगळे कार्यकर्ते होते, धुळ्यामधले पण होते, पण जी पोस्ट टाकली त्याच्यावरती पत्रिका वगैरे कोणीच काढल्या नाही, पण जी काही मोबाईल वरती आपण व्हॉट्सअपला जे पोस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये कोणाचंच नाव नाही. म्हणजे त्याचा म्हणजे कोण मिटिंग घेणार, कोणाच्या मार्गदर्शनाखाली आणि नेमकं कुठं राहणार ठरलं होतं असं की नंदुरबारच्या कलेक्टर ऑफिस आणि आरटीओ ऑफिसच्या समोर इथं हा आदिवासींचा मेळावा घ्यायचा होता. सगळ्यांनी मान्य केलं, परंतु लोकांपर्यंत मात्र जाऊ दिलं नाही. मला वाटतंय की याच्यामध्ये सुद्धा काहीतरी षडयंत्र आहे, ते होऊच नये असं पण कदाचित कोणाच्या डोक्यात असेल. कोणी पोस्ट टाकली नाही, कोणी याचा मेसेजच लोकांपर्यंत पोहोचून दिला नाही. तर मला वाटतं की हे सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल. आदिवासींना कोणीही येणं बनवतोय त्याच्यातला हा प्रकार झालेला आहे. नाही तर आज एवढे तुमच्या आता याच्यामध्ये नाशिकचे अर्धे लोक आहेत, नाशिकचे लोक इथे येतात आणि धुळ्याचे नंदुरबारचे लोक त्यांना बिचाऱ्यांना काहीच माहिती नाही. आम्ही तर थोडी लोकांना सांगितलं, म्हटलं आपल्याला तिथं मोठी सभा होणार आहे, मोठा मेळावा होणार आहे, पद्माकर दादा राहणार आहे, त्याच्यानंतर बापू चौरे साहेब राहणार आहेत, मोठमोठे तिथले कार्यकर्ते सर्व पक्षाचे आमदार वगैरे राहणार आहेत आणि फार मोठा मेळावा होईल अशा अपेक्षेने हे मेळावा पाहायला आलेले होते लोक. यांना तर काय हे नवीन सांगायची ना ऐकायची गरज नाही, त्यांना आम्ही रोज हा डोस पाजत राहतो. त्यामुळं मला वाटतं की आपल्या नंदुरबारमध्ये एकदा आता तुम्ही तरुण जे मुलं आहात, जे या नोकरीमध्ये कोणीतरी अर्ज करतोय किंवा त्याला तो या नोकरीमध्ये पात्र आहे, यांनी जरा अगोदर पुढाकार घ्यावा. जे सुशिक्षित सगळे जे आहेत, डॉक्टर साहेब इथून गेले आता, पण ते सगळे जे काही रिटायर अधिकारी आहेत त्यांना पूर्ण शासनाची कल्पना आहे. शासन कशा पद्धतीने काम करतंय, आपल्या त्या समाजाला कसा न्याय देत आहे याची पुरी कल्पना आहे. आणि म्हणून जे म्हणतात ना, जिसके हात में लाठी उसकी भैंस, तुमची जर ताकद नसेल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. मग आपण फक्त असं म्हणायचं आदिवासीला हा अधिकार आहे, आदिवासीला तो अधिकार आहे. आपल्याकडे आश्रमशाळा आपण पाहतोय, आश्रमशाळांमध्ये शिक्षण जगायचं काम आहे. त्याच्यातून किती मुलं प्रयत्न करतो तो मुलगा पुढे जातं, बाकीच्या निम्म्यापेक्षा जास्त मुलं आश्रमशाळेतून बाहेर निघले की मजुरीला जातात. आणि म्हणून आपल्याकडे सरकारचा दृष्टिकोन जो आहे हा फार म्हणजे उद्धार करणार आहे असं काही कोणी समजता कामा नये. आपल्याला स्वतःची ताकद आपल्याला उभी करावी लागेल. त्या ताकदीच्या जोरावरती सरकारला नमवून आपल्याला आपले अधिकार हिसकावून घ्यावे लागणार आहे. कोणीही सहजासहजी देत नाही, बरोबर की नाही. तुम्ही ग्रामपंचायतचा सरपंच पहा, त्या गावामध्ये एखादा साधू माणूस असेल, ते एकदम कोणाशी भांडण नाही काय नाही, त्याचं म्हणजे काम करायचं आणि लोकांना कोणाला मदत करायची असं त्या साधूचं काम राहतं. पण त्या साधूला कोणी निवडून देतो का? तो साधू जर ग्रामपंचायतला उभा राहिला ते म्हणतात बाबा तुझं काम कर, तू काय भानगडीत पडू नको. जो लोकांचं काम करतोय, लोकांमध्ये राहतोय, मग तो वादग्रस्त असेल पण लोक ते लढणाऱ्या माणसाला निवडून देतात. आणि म्हणून तुम्ही लढणारे लोक तयार व्हा. लढणारे म्हणजे निवडणुकीसाठी नाही तर आपल्या कामासाठी तुम्हाला म्हणतोय. आणि निवडणुकीमध्ये सुद्धा जो कोणी तुमची बाजू ठेवून काम करेल असे लोक आता तपासून घ्या, त्याच लोकांना निवडून द्या, जेणेकरून तुमचा आवाज, इथला नंदुरबारचा आवाज हा विधानसभेमध्ये उमटेल, तुमच्या बाजूने तो बोलेल, अशा प्रकारचा प्रतिनिधी तुम्ही निवडून दिला पाहिजे. जे लोक आपण देतोय ते आपल्या विरोधामध्ये तिथं काम करतात, अशी माणसं आपल्या समाजाला सुद्धा घातक आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता 2 दिवस राहिले, 14 आणि 15, 2 दिवसामध्ये फार हे सरकार जग उलट पालट करून तुम्हाला हातात आग्रह आणून देईल असं तर काय मला वाटत नाही. वाटतंय तुम्हाला कोणाला? शक्यच नाही. कारण तत्परता सरकारची पाहिजे ती काही दिसत नाही. आणि म्हणून मला फक्त एखादा फोन आला तर गणेश आपले पाटील
चीफ सेक्रेटरी म्हणजे डेप्युटी चीफ सेक्रेटरी त्यांनी मला फोन केला होता की 4 तारखेची आता वाढवून ती 12 तारीख मिळालेली आहे आणि 12 तारखेला कदाचित निर्णय होईल. आता तुम्हीच सांगितलं, तुम्हाला पण माहित आहे 12 तारखेची गेली पहिली 24ला, आता टाकली 18ला. ते काही म्हणजे त्या पद्धतीने करतात आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा या लढाईमध्ये सहभागी व्हावं लागेल. आता काही लोक म्हणतात हे पोरं लढायला तयार आहेत, परंतु त्याचं रेकॉर्डला नाव गेलं तर जेव्हा नोकरी लागतो तेव्हा पोलिसांकडून रिपोर्ट मिळतोय की याच्यावर गुन्हा आहे, हक्का आहे. काही घाबरायचं कारण नाही. आपण आपल्या पोटासाठी हक्कासाठी लढतोय, कोणाला मारामाऱ्या करणारी नाही. आपण आता हा एवढा मोठा मेळावा जमा केला, सगळे लोक आले, सरकारला सुद्धा त्याची धास्ती भरली म्हणून त्यांनी बोलायला आपल्याला तिकडे बोलवलं, बोलणी करायला बोलवलं. आपण जर 30 तारीख पहिले दिली होती आणि मेळावा पाहिल्यानंतर त्यांनी 29 तारखेलाच बोलवलं, म्हणजे 28च्या दुसऱ्या दिवशी बोलवलं. म्हणून आपली ताकद असेल तर सगळं पचतंय. तुम्ही पाहिलं मोठमोठे आता जरांगे पाटलांनी जे जे काही लढ्यामध्ये सहभागी झाले होते त्या जरांगे पाटलाच्या कार्यकर्त्यावर केसेस दाखल केल्या होत्या. त्या आपल्या फडणवीस सरकारला झक मारावी लागली, सगळ्या केसेस काढून टाकाव्या लागल्या. असं नाही आहे की तुम्हाला कुठेतरी अपराधी म्हणून तुमचा रेकॉर्ड करायचा, तुम्हाला आयुष्यातून उठवायचं, असा प्रकार नाही. तेव्हा आपली ताकद सुद्धा वाढवली पाहिजे. आपला निर्णय आपल्या बाजूने करण्यासाठी आपली ताकद असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या उमेदीने, नव्या प्रचाराने, नव्या ताकदीने ह्या लढाईमध्ये उतराल अशा प्रकारची अपेक्षा करतोय. जे नेतेगण आहेत आपल्या इथं अनेक अनुभवातून पुढे गेलेले आहेत, त्यांना पण आवाहन करतोय की आपण सगळे मिळून आदिवासी म्हणून, तो कुठला कोण आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही नाही, खरे आदिवासी म्हणून आपल्याला ही लढाई परत सुरू करायची आहे आणि ह्या लढाईमध्ये आपल्या मुलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. एवढ्यासाठी हे अजून पुन्हा आपल्याला सुरू करावं लागेल. मला वाटतंय की आपण त्यांना असा शब्द दिला होता की जर 15 तारखेपर्यंत तुम्ही मुलांच्या हातामध्ये ऑर्डर दिली नाही, 15 तारखेच्या नंतर केव्हाही आम्ही पुन्हा हे आंदोलन सुरू करू. ते आंदोलन सरकारला जड जाईल. आम्ही तर ठरवून टाकलेलं आहे. आंदोलन एकदा सुरू झालं की सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर हे 4-5 तालुके पूर्णपणे बंद होणार आहे. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, सुरगाणा आणि पेठ पंचायत समिती आणि तहसील ऑफिस, फॉरेस्ट ऑफिस, कृषीचं ऑफिस, जेवढे सरकारी ऑफिस होते त्याला आपल्या प्रांत ऑफिस, कळवणचं प्रांत ऑफिसला पण करून ठोकून दिलं होतं लोकांनी. 8 दिवस कोणीही गेलं नाही आणि ते म्हणायचे की तुमचेच कामं अडलेली आहेत. म्हटलं आमचे कामं काय करतात ते आम्हाला माहित आहे. आमचे कामं अडलेले आहेत. त्या ऑफिसमध्ये एक आदिवासी माणूस नाही, असतील तर ते चतुर्थ श्रेणीमध्ये आहेत आणि त्या लोकांना इथं फक्त पोट भरायला पाठवलेले लोक आहेत. म्हणून आपण शाळेमध्ये मुलांना शिक्षण मिळत नाही म्हणून शाळेचा ग्रुप, तहसील ऑफिसमधून आपल्याला काम होत नाही म्हणून तहसीलला ग्रुप, पंचायत समितीमध्ये त्या पंचायत समितीला सुद्धा ग्रुप लावणं बंद केलं. काही शहाणे होते ते व्हिडिओला म्हणायचे अरे त्यांच्यावर गुन्हा दाखल कर, कोणी ग्रुप लावलं त्याच्यावर. व्हिडिओ शहाणा, मला इथंच नोकरी करायची आहे, कोण मार खात बसलाय. त्यांनी सांगितलं मी म्हणे पाहतोय कसं करायचं ते, कोणी ग्रुप लावलं नाही, पास केला आणि शेवटी मग आपल्याच कार्यकर्त्यांनी ज्या दिवशी संपलं त्या दिवशी ग्रुप उडून दिली. मला वाटतंय की आपल्याला हे सगळ्या दृष्टिकोनातून नाणे आवडावे लागतील. हे सर्व सरकारी कार्यालय, आपले सुद्धा काही आश्रमशाळा, जे काही शासकीय आश्रमशाळा त्याला पण ग्रुप होती, तर हे सगळंच आपल्याला करावं लागेल आणि ते प्रत्येकाच्या गावागावामध्ये ही तयारी करावी लागेल. असं नाही की म्हणजे मोडला जाऊन आणि इथं पद्माकर दादांनी त्या शाळेला ग्रुप लावायचं. तिथल्या गावच्या लोकांनी तयारी केली पाहिजे, ते दुसरीकडून कोणी येणार नाही. आणि म्हणून प्रत्येक भागामध्ये आपल्याला अत्यंत जोरात प्रचार करावा लागेल. तारीख मला नक्कीच सांगतोय आम्ही 17, 18 किंवा 15, आपले 16, 17, 18 या 3 दिवसामध्ये आपण नक्कीच याच्यावरती म्हणजे निर्णय घेऊ, पुन्हा लढ्याची आपण तयारी करू आणि ह्या सरकारला आपला जो काही प्रश्न आहे विदत पडलेला हा प्रश्न सोडवायला भाग पाडू. अशा प्रकारचं मी आपल्याला आश्वासन देतोय आणि माझं लांबलेलं भाषण संपवतोय. जय आदिवासी. महाराष्ट्रातील आदिवासी नेते आमचे मार्गदर्शक माझे कॉम्रेड एक कविच आहे माझी आमदार आणि भास्करदादा कवी उपस्थित या ठिकाणी प्राध्यापक यशवंत वळवी, डॉक्टर भरत वळवी, नथू भाऊ, काकीताई आणि अब्दुलदादा वळवी, सर्व या ठिकाणी वसावे साहेब वळवी, वेगळ्या संघटनांचे सर्व पदाधिकारी, खास करून क्षेत्रात ज्यांची नियुक्त झाली कर्मचारी, आपल्या वेगळ्या संघटनाचे पदाधिकारी, आज खरोखर चांगला दिवस आहे. देशाचं आंदोलन नाशिकला सुरू होतं. त्या आंदोलनाची काय परिस्थिती गावी साहेब तुम्हाला सर्व सांगतीलच. तर खऱ्या अर्थाने कॉम्रेड JP गावी, चित्ताबन गावी आणि भास्कर गावी यांनी जे नाशिक जिल्ह्याचे सर्व प्रमुख पुढाऱ्यांनी जे नेतृत्व केलं, कारण नाशिकच्या आदिवासींनी त्या ठिकाणी सहभाग दिला. त्या संख्येमुळे, त्या ताकदीमुळे खऱ्या अर्थाने सरकार झुकलं आणि चर्चेला पुढे आलं. आणि
त्या संदर्भामध्ये चर्चा मुख्यमंत्र्यांच्या लेवलला झाली. आश्वासन त्यांनी 15 तारखेपर्यंत दिलंय. परंतु खऱ्या अर्थाने पेसाची लढाई ही मोठीच आहे. ही काही फक्त 15 दिवसाची लढाई नाही. पेसा जो कायदा बनलेला आहे तो खास करून आपल्या महाराष्ट्र राज्य जे आहे राज्य घटनेमध्ये आदिवासी एरिया 5व्या अनुसूचीमध्ये येतं. 5व्या अनुसूची अनुषंगाने राज्यपालाला जे अधिकार आहेत त्या राज्यपालांच्या अधिकारामध्ये हा निर्णय झालेला आहे. कोणता? 17 संवर्गाचा निर्णय. खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक पाऊल होतं. 5वी अनुसूची आपल्या राज्य घटनेमध्ये घटना निर्माण करताना निर्माण झाली. मला सांगितलं असं की बुवा 1996 ला केंद्र सरकारने पंचायत राज एक्सटेन्शन म्हणजे पेसा कायद्याची निर्मिती केली 96 साली. प्रत्यक्षामध्ये वेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पातळीवर किंवा वेगळ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जी आर निघाले. आपल्याकडे 2014 साली हा जेव्हा पेसाचा 17 संवर्गाचा निर्णय झाला त्यावेळेस मी मंत्री होतो, आमदार होतो, गावित साहेब पण आमदार होते. त्यावेळेस हा निर्णय खरोखर चांगला निर्णय होता. खऱ्या अर्थाने सरकारमध्ये जे अधिकारी असतात त्यांचं फार मोठं योगदान असतं. 2 मोठ्या अधिकाऱ्यांचं योगदान याच्यामध्ये मोठं आहे. उगारी म्हणून आम्ही श्रेय घेणार नाही, पण मोठे अधिकारी म्हणजे गोपाल रेड्डी म्हणून सचिव होते राज्यपालांचे, तत्कालीन राज्यपाल सचिव गोपाल रेड्डी. आणि दुसरे एक आपले सचिव होते जिल्हा परिषदला, मला वाटतं आपले सीओ होते ते गोपाल रेड्डी, हे पण सीओ होते. दुसरे अजून एक सीओ होते आपल्याकडे, मला वाटतं निर्मल कुमार काहीतरी होते, मी तुम्हाला आठवण सांगतो. ते दोन्ही सीओ राज्यपालांचे सचिव आणि उपसचिव होते. त्या दोघांचं खरं श्रेय आहे. त्यांची कुठे सही नसेल, राज्यपालांची सही होती, पण तो सर्व ड्रॉफ्ट जो आहे 17 संवर्गामध्ये आदिवासी भागामध्ये पेसा भागामध्ये आदिवासींची 100% भरती करावी हा राज्यपालांनी जो निर्णय घेतला हा 5व्या अनुसूचीच्या अनुषंगाने घेतला निर्णय. आणि तो 2014 मध्ये घेतला. विशेष म्हणजे हा निर्णय असा झालेला आहे त्याचा इतिहास बघितला, कारण सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे ते लढण्यासाठी आपल्याला खूप सारं लढाई करावं लागणार. कोर्टाची लढाई जशी आता मराठा आंदोलनाची लढाई आहे. एकीकडे मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करतोय, दुसऱ्या बाजूला हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर चाललं. सेम परिस्थिती आपल्या कायद्याची होणार आहे. जे मग आपल्या वक्त्यांनी सांगितलं की आंदोलन किंवा आदिवासी संघटित व्हायची काय गरज आहे, फार गरज अशी की हे आंदोलन डबल चालवावं लागणार आहे. गावित साहेब, जसं आपण नेतृत्व केलं, आता 15 सप्टेंबरपर्यंत सरकारने आपल्याला मुदत मागितली, प्रत्यक्षामध्ये आपला रिझल्ट काय आला नाही. सरकारने सांगितलं की आम्ही सरकारच्या वतीनं तिथं सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट करू आणि यांना तात्पुरतं जोपर्यंत निकाल लागत नाही निकालाच्या अधीन राहून तुम्हाला नियुक्ती द्यायला लावू. तर प्रत्यक्षामध्ये आता तसं काही झालेलं नाही. त्यामुळे आंदोलन फार व्यापक करावं लागणार. हे आंदोलन सामाजिक राहील, पण याला राजकीय रंग नाही दिला तरी चालेल, पण राजकीय ताकद मात्र आदिवासींना एकत्र करावी लागेल. कारण आज जरांगे पाटील मराठा समाजाच्या वतीनं सरकारला जे आवाहन करतोय ते सामाजिक ताकदीच्या भरोशावर करतोय आणि सरकार तसे जी आर काढतोय. सेम परिस्थिती याच्यामध्ये केसाच्या बाबतीमध्ये पालघरमधले लोक जे सुप्रीम कोर्टात गेले यांना सुद्धा सरकारची चिथावणी होती. सरकारच्या लक्षात आलं की डायरेक्ट आपण जर करू सरकार म्हणून पेसा एरियामध्ये पर्सेंटेज कमी करायचे, जसे 100% आहे पेसा एरियामध्ये नोकर भरती, आदिवासींना 100% भरती करायची, तिथं कोणतेही आरक्षण दुसरं लागू नाही करायचे. एससी ने, ओबीसी ने, बीजेपी ने काही नाही, असा तो कायदा आहे. त्याला पालघरच्या बहुजन समाजाने ओबीसी किंवा इतर जे शाहू समाज आहे त्याने त्याला अपील केलं आहे. आणि हा सुप्रीम कोर्टाबद्दल आपली केस आहे. या केसमध्ये खूप लढावं लागणार आहे. लगेच निर्णय काही येणार नाही, परंतु सामाजिक आंदोलन लढावं लागतील, सरकारवर प्रेशर आणावं लागेल, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला लढावं लागेल. परंतु लढाई फार मोठी आहे आणि ताकद सरकार जी आहे हे ताकदीला घाबरतं, लोकसंख्येला घाबरतं, लोकांच्या दबाव करायला घाबरतं. आज मराठा समाजाने सांगितलं जरांगे पाटील असे तुम्ही विलांटी करा, असा बदल करा, तसं ते करत नाही. केसामध्ये पण हे करावं लागणार आहे. फक्त गावित साहेब पुढे ती चालली असा विषय नाही. लाखो आदिवासी एकत्र झाले पाहिजेत, ते पण राजकीय दृष्ट्या जागृत झालं पाहिजे, चांगल्या नोकरी निवडले पाहिजे. तर फार महत्वाचं आहे. सरकार जे बदललं त्याच्यामुळे सर्व गडबड झाली. ज्यावेळेस सरकार होतं गावित साहेब आम्ही सर्व एकत्र होतो. गावित साहेब तर 7दा आमदार आहे, मी 3दा आमदार आहे. आमच्या कालावधीमध्ये आदिवासी आमदारांची एकी होतीच. भले त्यावेळेस पहिल्यांदा 22 आमदार होते, मग 25 पर्यंत आमदार झाले. परंतु जेव्हा सरकारमध्ये लढायची वेळ येते मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळापुढे, तर आदिवासी लोकप्रतिनिधी आमदार खासदारांनी तिथं लढलं पाहिजे. गावित साहेब त्यांच्या भाषणात सांगतीलच. तर ते जसं पूर्वीचं आता आम्ही लोक बरेचसे रिटायर झालो, गावित साहेबांचे आम्ही रिटायर झालो, ठीक आहे, रिटायर काही अडचण नाही. फक्त समाजाला म्हाताऱ्या लोकांची पण गरज असते. आमच्यासारखे म्हातारे आहेत तुमच्याबरोबर आणि हे फार महत्वाचं आहे. जेव्हा हे पेसाचा कायदा, पेसाचा जो रूल झाला राज्यपालांनी काढला, बाबू साहेबांनी सांगितलं, त्यावेळेस फार चांगली परिस्थिती होती. सरकारमधले मंत्री आमदार सर्व एकोप्याने राहायचे, खासदार एकत्र राहायचे, पार्टीच्या पलीकडे राजकारण चालायचं. कोणत्याही पक्षाचा आमदार आदिवासी किंवा खासदार असेल तो लढताना भाजपचा मंत्री असेल, भाजपचे पंतप्रधान असतील त्यावेळी 14 साली किंवा इतर पक्षाचे पण मंत्री किंवा कोणी असतील पदाधिकारी, त्यांना भेटताना कधी मागे पुढे व्हायचे नाही. सर्व पक्षाचे लोक एकत्र जायचे आणि म्हणून रिझल्ट चांगला होता. पेसाला त्यावेळेस राज्यपालाने वटहुकूम काढला. राज्यपालाने विशेष म्हणजे सरकारला पण विचारलं, लक्षात घ्या तुम्ही, सरकारने वटहुकूम नाही काढलाय, राज्यपालाने स्वतःच्या ताकदीमध्ये 5वी अनुसूचीचा अधिकार आहे,
5 शेड्यूल म्हणतात 5 शेड्यूल 5 शेड्यूल त्या 5 शेड्यूलच्या अधिकाराने राज्यपालाने डायरेक्ट तो जीआर काढलेला आहे. मुख्यमंत्री तत्कालीन जे होते त्यांना पण विचारलं नाही वळवी साहेब, आणि तो डायरेक्ट जो काही ठराव आहे ना डायरेक्ट आदिवासी सल्लागार परिषद टीएससी आणला होता. त्यावेळेस आम्ही आमदार खासदार मंत्री पण होतो, मी पण मंत्री होतो. डायरेक्ट म्हणजे असं फार पहिल्यांदा घडलं की राज्यपालाने स्वतःहून विषय दिला पीएससीला, माझा हा विषय आहे, आदिवासी आमदार खात्याने चर्चा करावी आणि याला मंजुरी दे. आदिवासी आमदार खात्याने बघता बरोबर बिलकुल मंजुरी देऊन टाकली, एक पदाने मंजुरी टाकली. सर्व पक्षाचे आमदार एकत्र होते, मधुकर पिचड साहेब मंत्री होते, आम्ही मंत्री होतो, मोगे साहेब मंत्री होते, डॉक्टर गावी साहेब होते, सर्वांनी ते मंजुरी दिली. या टीएससीच्या याच्यामुळे आदिवासी सल्लागार परिषदेच्या याच्यामुळे मग तो लगेच जीआर राज्य सरकारने काढला. पण राज्य सरकारने स्वतः काढला कायदा आहे, जर तो मंत्रिमंडळापुढे गेला असता त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी होती. बरोबर आहे, मंत्रिमंडळाने मंजुरी दिली नव्हती. हा जो केसाचा कायदा आहे, केसाच्या अनुषंगाने 17 संवर्गाचा आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टची जी लढाई फार महत्वाची आहे की जसं मराठा आरक्षणाला मुख्य अडचण काय आहे, 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, हा जो तत्व आहे, विचार आहे, सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे, तो याच्यामध्ये पण लागू आहे. त्याच्यामुळे ती लढाई करताना फार मोठे वकील द्यावे लागतील, मोठे वकील म्हणजे मोठा खर्च करावा लागेल. असा विषय नाही 2-4 लाखाचा साहेब. आपण जे धनगर केसमध्ये 40-50 लाख खर्च केले, एवढा मोठा खर्च गावित साहेब करावा लागणार आहे. कारण छोटा वकील जर उभा केला तर सुप्रीम कोर्टचे जज लोक, हायकोर्टचे जे न्यायाधीश असतात ते त्या वकिलाकडे बघत पण नाही. छोटा वकील असेल ना माझा बघत पण नाही, म्हणून मोठा वकील म्हणजे मोठा पैसे फी घेणारा वकील, मोठा जास्त डोकं सिनियर वकील, ज्याचं डोकं मोठा आहे किंवा बुद्धी मोठी किंवा त्याची फी मोठी, जे काही असेल ते. पण मोठे वकील दिल्याशिवाय ही केस जिंकण्याची शक्यता कमी. आणि दुसरी गोष्ट, सरकारने आपली बाजू तिथं ऍफिडेव्हिट मांडायला पाहिजे, हे जे आपलं सर्वांचं म्हणणं आहे. म्हणजे सरकार आपला विचार चालला पाहिजे, सरकारमधले मुख्यमंत्री आपली बाजू घेतली पाहिजे, सरकारमधले मंत्रिमंडळ आपली बाजू घेतली पाहिजे, हे महत्वाचा भाग आहे. आणि जशी आता लढाई मराठा वर्सेस ओबीसी चालू आहे, मराठा विरुद्ध ओबीसी चालू आहे ना राज्यामध्ये आंदोलन, तसं आता ही लढाई पण अशीच आहे, आदिवासी विरुद्ध विगर आदिवासी, आदिवासी विरुद्ध इतर, असा हा भांडवल फार होणार आहे. आणि मग सरकार मतदानावर बघते की राजकारण कोणाचं मतदान जास्त याच्यावर फार चालणार. म्हणून आदिवासी संघटित राहायला पाहिजे. जर आदिवासी संघटित राहिलेच नाही म्हणजे तुमची ताकदच राहणार नाही, म्हणजे आपली काही राजकीय ताकद राहणार नाही, सरकार काही पण निर्णय घेऊ शकते जे त्यांनी घेतलेलं आहे. काय करत होते सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःहून सांगण्याची की ज्याच्यामध्ये आता पाऊल ऍफिडेव्हिटमध्ये म्हटलं की जोपर्यंत निकाल होतोय तोपर्यंत आम्ही केसा एरियातल्या आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देणार नाही. हा स्वतःहून शहाणपणा केला आहे सरकारने, हे फार चुकीचं आहे. त्यासाठी सरकार दबाव जो गावित साहेबांनी नेतृत्व आंदोलन केलं ते फार महत्वाचं पाऊल आहे. आणि भविष्यामध्ये पेसा एरियातले जे काही अधिकार आहेत, आपल्या अनुसूचित 5 अनुषंगाने, शेड्यूल 5 अनुषंगाने जे अधिकार आहेत ते जर आपल्याला वाचवायचे असतील तर आपण संघटित राहावं लागेल. आज पेसामध्ये तर भरपूर अधिकार आहेत, जर जंगल जमीन, आपले सर्व काही जे काही आदिवासी संस्कृती असेल, आदिवासी संसाधनं असतील, आदिवासी एरियातली संपत्ती असेल, साधन संपत्ती, हे सर्व अधिकार, कायद्याने दिलेले आरक्षणचे अधिकार, ते सर्वांचं संरक्षण करायचं असेल, म्हणजे 5वी अनुसूचीचे अधिकार संरक्षण करायचं असेल, आजचा अधिकार दिवस आहे, या निमित्ताने आपण एकत्र येऊया. भविष्यामध्ये कोणीतरी नेतृत्व केलं पाहिजे. आणि गावे साहेबांचे नेतृत्व असं नेतृत्व आहे, पक्षाचा काही विषय नाही, कोण कोणत्या राजकारणामध्ये पक्ष करतो तो महत्वाचा नाही, आदिवासींमध्ये येऊ किंवा सरकारच्या पुढे कोणती भूमिका मांडतो याला फार महत्व आहे. आणि म्हणून पक्ष कोणता बी असेल, जसं आता शिवसेना दादा आहे, साहेब कॉम्रेड असले, आम्ही वेगळ्या पक्षामध्ये असलो तरी तो काही विषय नाही. लढाई कोण करतो याला महत्व आहे, लढाई कशी करतो याला महत्व आहे, किती ताकदीने करतो याला महत्व आहे. जेपी गावी साहेबांनी ज्या पद्धतीने ताकदीने मागे शेतकरी आंदोलन उभं केलं, मुंबईपर्यंत रॅली काढली आणि सरकारनं दबाव आणला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, तशाच प्रकारची रॅली आज आदिवासींची या ठिकाणी नाशिकला मागच्या 15 दिवसापूर्वी निघाली आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोललो, मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय तर शेवटी या लढाईमध्ये पेसाच्या संवर्गाच्या जागाचं किंवा अधिकाराचं संरक्षण करायचं असेल, एकूणच आपल्या पेसा एरियाचे अधिकार संरक्षण करायचं असेल तर आपला खूप सारा संघटित करावं लागेल, लाखोच्या संख्येने आदिवासींनी एकत्र राहावं लागेल. त्यासाठी आपल्याला पैसे लागतील, पैसे फार महत्वाचे आहेत. पण एखाद्या आंदोलनामध्ये नाही गेलं तर चालेल, तर पैशांची पद्धत आपल्याला करावी लागेल, हे सर्वात महत्वाचं आहे. मला वाटतं शासकीय जे काही आपले अधिकारी कर्मचारी त्यांची जबाबदारी फार मोठी आहे, सर्वांची पुढाऱ्यांची जबाबदारी आहे. निश्चितपणे आम्ही आपल्या सोबत आहोत. गावी साहेबांना आमची खूप दोस्ती आणि खूप सारी लढाई केली. पण पहिल्यांदा आम्हाला सरकारमध्ये मुख्यमंत्री चांगले होते, साधं चर्चा जरी केली तर ते गोष्टी मान्य करून टाकायचे, नो क्रॉसिंग, क्रॉस नाही करायचं. तुम्ही आदिवासी सर्व पक्ष सांगतायत ना, सर्व पक्ष आदिवासी एकत्र आलेत ना, तर आम्हाला मान्य आहे. आज तशी परिस्थिती नाही, आज ती ताकद आहे का मला शंकाचा विषय आहे. आणि म्हणून गावी साहेबांनी नेतृत्व हाती घेतलंय, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आपल्या जिल्ह्याच्या आदिवासींनी सर्वात मगाशी बरोबर मुद्दा काढला की सर्वात जास्त मोठे लाभार्थी महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे नंदुरबार जिल्ह्यात, मंत्री असो का आयएस ऑफिसर असो, तर नंदुरबार जिल्ह्यात सर्वात जास्त डॉक्टर, सर्वात जास्त वकील, सर्वात जास्त क्लासवन अधिकार नंदुरबार प्रॉपर धुळे जिल्हा जॉईन काय अडचण पुढचा धुळे जिल्हा आता नंदुरबार जिल्हा, लाभार्थ्यामधूनच लाभ गेला पाहिजे संघटनेला, ही फार महत्वाची बाब आहे. निश्चितपणे आम्ही सोबत आहोत, त्याविषयात आपण नेतृत्व करावं. कोणतीही परिस्थिती येईल असा राजकीय काही विषय कोणाला अडचणी येणार नाही, आम्ही तर कधी असं मागे पुढे बघत नाही, आम्ही आपल्या सोबत आहे. आणि निश्चितपणे या सरकारच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल, कोणतेही सरकार असो का याच्यानंतर 2-4 महिन्याचं सरकार असो, आदिवासींना आंदोलन केल्याशिवाय काही मिळणार नाही. हे तरुणांनी वृद्ध लोकांनी सर्व पक्षाच्या लोकांनी लक्षात ठेवा, सरकार कोणत्याही पक्षाचे असो आदिवासी लढण्याशिवाय काही मिळणार नाही. कायदा आपल्या बरोबर आहे
तर सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा कायदेशीर लढाई असते कारण सरकारने आपली बाजू घ्यावी यासाठी आपल्याला लढाई करावं लागणार आहे, त्यासाठी आपल्याला दबाव तयार करावा लागणार आहे, ती ताकद तयार करणं फार अपेक्षित आहे आणि ते आतापासून करावं लागेल. तर ती सुरुवात गावी साहेब म्हणून तिथे जर करतायत, आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की त्यांनी फार चांगलं काम केलं, त्यांचं योगदान आहे, त्याच्याबरोबर गावी साहेबांचं योगदान आहे. अशोक बाबू साहेब आम्ही सर्व धनगरच्या केसमध्ये आम्ही एकत्रच होतो. धनगरची केस जेव्हा 2014 झाली तोच विषय होता, केसाचा जेव्हा निघाला तेव्हा धनगरची केस पण जॉईन झाली. धनगर समाजाचं जित्यावर आंदोलन उभं राहिलं, धनगर समाजानं आपण सुप्रीम कोर्टात हरवलं, पण तो धनगर समाजाचा पुन्हा जोराने उभा राहतोय. वेगवेगळे सर्व समाज उभा राहतात, आम्हाला आदिवासी सवलती आहे. एकीकडे इतर समाज आदिवासी सवलती मागतोय आणि आदिवासी आपल्या सवलतीविषयी जर लक्ष दिलं नाही तर निश्चितपणे आपला पुढे त्रास होईल. एवढी काळजी घेऊन आपण जागृत राहावं एवढं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर यांना वंदन करून आज ह्या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोगरादेवी मंदिरात या ठिकाणी जी एक आदिवासींची बैठक लागली, त्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या आदिवासींचे अतिशय झुंजार आणि आदिवासींवर होणारा अन्याय आणि त्याच्यावर उठाव करणारे असे आपले नेते आमदार जे.पी. गावित, त्याचबरोबर मंचवर मला काही सगळ्यांची नावं माहीत नाही, सगळं मंच आपण 28 तारखेला नाशिकला मोर्चा ठेवला होता. त्याच्या अगोदर आता ह्या मुलींनी भाषण केलं की त्यांच्या मुलींचे प्रश्न घेऊन आणि ते उपोषणाला बसले होते नाशिकला गोल क्लबला. त्या गोल क्लबला बसत असताना ते 1 ऑगस्ट पासून बसले होते. त्यांना कोणीही विचारत नव्हतं. शेवटी गावित साहेब गेले आणि त्यांनी त्यांची विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर माझ्या मते बरेच दिवस निघून गेले आणि त्याच्यानंतर आमची एक बैठक झाली गावित साहेबांची आमची की ही जी मुलं बसली नंदुरबार असेल, शहादा असेल किंवा इतर महाराष्ट्रातून आलेली आहे, आमच्या पेठमधली एवढी नव्हती आणि मधली नव्हती, दोघांच्या तालुक्यातले म्हणजे एवढी लोक पोरं नव्हती. ही जी मुलं होती ही नंदुरबार, धुळा, अमरावती, अकोला, पुणा अशी मुलं होती आणि मग ह्या मुलांना कोणीच पाहत नाही. म्हणून गावित साहेबांनी ठरवलं का ह्या मुलांना कुठेतरी आपण न्याय मिळवून दिला पाहिजे, आपण यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या म्हणजे ह्या मुलांना पण सांगितलं आणि आमची जी बैठक कोर कमिटीची झाली आणि त्याच्यात सांगितलं का ह्या मुलांना आपल्याला आधार द्यावा लागेल, कारण आपण आदिवासी आहोत आणि आदिवासींवर कदा ह्या मुलांवर येत असेल तर आपल्याला उठाव कुठेतरी करावा लागेल. आणि म्हणून त्या 23 तारखेला आम्ही ठरवलं की उपोषणाला ह्या मुलांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसायचं. आम्ही 7 दिवस उपोषण केलं त्या ठिकाणी. मग आमदार गावित साहेब, मी होतो आणि चिंतामण गावित, तिघांनी उपोषण केलं. अतिशय त्या ठिकाणी बरीच वर्दळ रोज व्हायची. प्रत्येक जण यायचा, पाठिंबा द्यायचा की आदिवासींचे जे आपला जो अधिकार आहे, आपले जे हक्क आहेत ते आपण मागतोय. आपण कोणाचं हिरावून घेत नाही, कोणाचं मागत नाही, कोणाकडून मेहरबानी मागत पण सुद्धा नाही. जे आहे आपल्याला जे दिलेले संविधानाने अधिकार आहेत, 5वी आणि 6वी सूची पेसा वर्गातले हे पोरं बसले होते, त्यांचे म्हणजे लिस्ट लागलेली, त्यांना लिस्ट तशीच ठेवून आणि इतर ज्या ठिकाणी ज्या जागा भरल्या गेल्या आणि ही मुलं ते पाहत होती. ह्या मुलांना पण वाईट वाटत होतं की आम्ही आदिवासी भागात येऊन जन्म घेऊन आम्हाला आमच्यावर अन्याय होतोय की आम्ही आदिवासींनी असंच राहायचं का. आणि म्हणून गावित साहेबांनी ठरवले की 23 तारखेपासून उपोषणाला बसलो. त्या ठिकाणी बरेचशी गर्दी चालू होती. सगळे लोक कलेक्टर पासून, कमिशनर पासून, जी आपल्या महाराष्ट्राचं मूळ हे ऑफिस नाशिकमध्ये आहे, आदिवासी भवन, जे सगळा कारभार त्या नाशिकमधून आदिवासी भवनातून चालतोय. आणि त्याच ठिकाणी त्यांनी सांगितले की आपल्याला आदिवासी भवनाच्या दारासमोरच बसायचं, आपल्याला आजूबाजूला बसायचं नाही. आम्ही डेअरिंग केली आणि त्या ठिकाणी बसलो. आम्हाला बऱ्याच जणांचे गावित साहेबांना येऊन भेटायचे आणि सांगायचे की उपोषण मागे घ्या, उपोषणाचं आम्ही याच्यावर मार्ग काढू. पण त्यांनी सांगितलं की अजिबात जमणार नाही, जोपर्यंत ठोस निर्णय ह्या मुलांना मिळत नाही, जोपर्यंत पेसा भरती होत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी उठणार नाही. अशी जेव्हा त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेस सरकारला कुठेतरी जाग यायला लागली. आणि मग त्याच्यानंतर लगेच 28 तारखेला गावित साहेबांनी सांगितलं
की आपल्याला मोर्चाने ह्या ठिकाणी यांना दाखवावं लागेल. आणि म्हणून आम्ही ठरवलं की प्रत्येक तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातून लोक आली पाहिजेत. नाशिक जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातून पुढे लोक आली पाहिजेत. तर याच्यातून नंदुरबार साईडची आता ह्या ताईंनी सांगितली की एवढी 100% आता दादांनी सांगितलं की 100% आदिवासी जिल्हा आहे किंवा तालुका आहे. इथून फार कमी लोक आली असतील, पण त्या मोर्चासाठी पुण्यासारखा जुन्नर मावळ ह्या ठिकाणीहून लोक म्हणजे त्या ठिकाणचे लोक 50-50, 60-60 गाड्या घेऊन त्या ठिकाणी यायची. अमरावतीकडून आली, अकोल्याकडून आली. पण आपण आपला जो पट्टा आहे आपण सगळे 100% आदिवासी क्षेत्रामध्ये मुडणारे आहोत आणि म्हणून आपल्याला त्याची जास्त काळजी असावी. म्हणून आपल्या लोकांमध्ये थोडासा प्रकाश पडला पाहिजे. आम्ही सगळे पक्षाचे आहोत. हे कम्युनिस्टांचे आहेत गावित साहेब, मी शिवसेनेचा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेचा, आमचा चिंतामण गावित होता तो राष्ट्रवादीचा होता. आम्ही पक्षपात बाजूला ठेवून समाजावर जो अन्याय होतोय ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. आता आपण सगळे एकत्र या अशी सगळ्यांना आज ह्या ठिकाणी पण सूचना करतोय. आपल्या 96ला पेसाचं हे केलं गेलं. अजूनही आपल्याला आपले अधिकार कुठेही मिळत नाही. पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायती असतील किंवा इतर बाकीच्या योजना असतील किंवा मुलांच्या नोकरीचा प्रश्न असेल, हा पेसा म्हणजे काय नुसतं ते 5% आता यांनी दादांनी सांगितलं की 5% पैसे मिळत आहेत. त्यात तो अध्यक्ष सरपंच आणि इकडे त्याच्यावरूनच भानगडी त्यांच्या राहते तेवढे पैसे झाले का विषय पेसा संपला. एवढ्या पुरती मर्यादित नाही. पेसाचा जर अर्थ काढला तर सगळे अधिकार आपल्याला पेसा अंतर्गत दिलेले आहेत आणि ते अजूनही अंमलात येत नाही. आणि म्हणून आपल्याला उठाव करून आपले अधिकार कसे अबाधित ठेवता येतील, कसे आपल्याला मिळतील याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे. आणि त्या माध्यमातून गावित साहेब आता जी सांगतील, आम्ही तर ठरवलंय, मी गावित साहेबांना नेहमीच सांगतोय की आपण नाशिकवर जी धडक दिली त्या ठिकाणी लाखो लोक आले. आपण एकदा तुम्ही जर सगळ्यांनी आपण गावित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर मनापासून ठरवलं तर एक दिवशी आपण मुंबई पण बंद करू शकतो. एवढी माझी विनंती आहे की ज्यावेळेस जेव्हा समाजाचा कुठला अन्याय होत असेल तर त्यावेळेस तुमचे पक्षपात सगळं बाजूला ठेवा आणि समाज म्हणून एकत्र सगळ्यांनी यावं आणि समाजासाठी लढा देऊन आणि भावी पिढीला ज्या काही योजना असतील किंवा त्यांचे अधिकार असतील ते मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर्वांना जय आदिवासी. मित्रांनो, 2-4 दिवसापासून आपण या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचे ठरवत आहोत. 3 दिवस झाले आणि 3 दिवसानंतर इथे नियोजित पूर्वनियोजित कार्यक्रम होता असं धरून आज आपण 15 तारखेच्या अगोदर कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. आपल्यामध्ये अवेअरनेस वाढायला पाहिजे. या दृष्टीपासून आजच्या कार्यक्रमाचं कार्यक्रम आयोजन केलं आहे. प्रस्तावाने आपल्याला भरपूर माहिती सांगितली. खरं तर आदिवासीवरती 4 बाजूने आपल्याला गेलं आहे अनेक प्रकारचं. मग धार्मिकता असेल, धार्मिक याच्यामध्ये आपलं गुंतवलं जात आहे, कर्मकांडात गुंतवलं जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीमने आपलं हनन करण्याचा प्रक्रिया या ठिकाणी शासन स्तरावरती सुरू आहे. आपण जिथे राहतो तिथे आपल्याला आणि त्याच्या दबावगिरी सुरू आहे. या सर्वांमध्ये आपण कमी की काय, आपला हा दबाव कमी झाला की काय, आता पुन्हा शासनाने नवीन प्रकारच्या षडयंत्र आपल्यासाठी रचलं आहे. त्यातलं एक सर्वात मोठं षडयंत्र आहे. खरं तर पेसा क्षेत्र, पेसा हेच आपल्यासाठी खरं तर एक मोठं षडयंत्र आहे. आपण 5व्या 6व्या अनुसूचीची लगातार मागणी करतो. 5वी आणि 6व्या अनुसूची आपल्याकडे लागू होईल म्हणजे आपण 5व्या अनुसूचीमध्ये येतो. आपल्याकडे 5वी अनुसूची लागू होईल अशा प्रकारचा आपल्याला आपण लगातार अनेक वर्षापासून मागणी करतो. आणि मग त्याच्यातून पुन्हा थोडंसं शॉर्ट मार्क म्हणून या ठिकाणी पेसा आलं. खरं तर आम्हाला पेसा 5व्या अनुसूचित पाहिजे. पण पेसा आलं, पण पेसा तरी आपल्यापर्यंत पोहोचतोय का तर नाही पोहोचत. पेसा फक्त कागदावरती. मला तर असं वाटतं की आता कालपणा झालेल्या आंदोलनापासून अनेक लोकांना पेसा काहीतरी आहे असं कळालं, ग्रामीण भागापर्यंत कळालं. कारण पेसा कुठेतरी कागदावरती आहे. ग्रामसेवकाला माहिती आहे, सरपंचाला माहिती, माहिती होते फक्त नाव माहिती, पण त्याच्यामध्ये काय काय आपला अधिकार असतात तर हे कुणाला माहिती. एकीकडे आपण म्हणतो की माझं गाव माझं सरकार, आपण मोठ्या मोठ्या घोषणा देतो, पण प्रत्यक्षात असं घडताना दिसत नाही. म्हणून हा पेसा 2014 की उद्या आपण जळगावला गेलो तर जळगावची त्या ठिकाणची भाषा आहे, ती भाषा इथे नाशिकच्या माणसाला बोलता येत नाही. आणि मग नाशिकचा एखादा शिक्षक जर जळगावला शिकवायला गेला तर त्याला तिथे काही उदाहरण पावरा भाषा आहे, ती पावरा भाषा काहीच कळत. मी स्वतः पण त्या ठिकाणी मला पण ते काही कळत. मग मी जर तिथे शिक्षक असतो, किती एक्सपर्ट असो, तिथे जर शिक्षक गेलो तर मला त्याची माझी भाषा त्याला कळणार नाही आणि त्याची मला कळणार नाही आणि त्याच्यामुळे जो विकास व्हायचा तो विकास होणार. मग असे जे काही पद आहेत, मग त्या ठिकाणचा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, वन कर्मचारी असेल किंवा जे काही करेक्ट असलेले पद आहेत ते पद त्या भाषेच्या भाषिक त्या परिसरातल्या भाषिक भाषेतले किंवा तिथं त्यावेळेस घडायला गेलो.
त्यावेळेस सर्व एकत्रच होतो, सर्व एकत्र होतो. तेव्हा वाटायचं आम्हाला चळवळीत काम करत असताना प्रवीणदादा मुखर्जींना आम्ही भेटायला गेलो होतो, प्रवीण मुखर्जी साहेबांना. त्यावेळेस वाटायचं की आपल्या आदिवासी आपल्याकडे सुधारित करून त्याचा आधार आपल्याकडे निर्माण झाला. पण सिस्टीम इतकी भयानक आहे की त्या कालखंडाचा एकही माणूस आता सिस्टीममध्ये राहिला नाही. इतक्या प्रकारची सिस्टीम आपल्याकडे चालत होती. आणि मग आता भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. पण आता अलीकडच्या कालखंडात 6 महिन्यापासून काम करत असताना दरम्यानच्या कालखंडात तुम्ही 1 ऑगस्ट पासून उपोषण सांगितले. आपल्याला उपोषण जागा सुद्धा अशा कोपऱ्यात दिली की ते उपोषण जागा शोधणं सुद्धा करण्यानंतर नाशिकच्या माणसाला पण सापडायची नाही. अशा प्रकारे शेवट कोपऱ्यामध्ये एका त्या गावामध्ये जागा होती. आपण त्याच्यात एक साक्षीदार होते असं तिथे कोणी जात पण नाही. आणि म्हणून गावी साहेबांना असं वाटलं की अरे कोणी दखल घ्यायला तयार नाही. आणि म्हणून गावी साहेबांनी सर्वांना आवाहन केलं, संघटनाने आवाहन केलं की सर्वजण एकत्र त्या ठिकाणी या. आणि सर्वजण आपण त्या ठिकाणी 12 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे 12-14 तारीख असेल सर्वजण एका वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातले लोक एकत्र आले. आणि मग आपण कलेक्टरांना भेटायचा प्रयत्न केला किंवा शासनाला जाग घेण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो त्या दिवशी त्याचा पहिला दिवस असा होता की आपली सिस्टीम पण म्हणजे आपलेच लोक पण आपल्याला फोडायचं काम करतात. आपल्याला करायला पाहिजे म्हणून मी सांगतो की असं कधी झालं नाही की एकाच वेळेस 5-5 आमदार 6-6 आमदार एकदाच कुठेतरी आंदोलनाला भेटायला आले. पण एक दिवस असं झालं की 6-7 आमदार एकदाच भेटायला आले जे सरकारमध्ये आहे. आम्ही त्या दिवशी मुद्दा म्हणून गेलो नाही, संघटनेचा कोणी प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला. पण हे आमदार आले आणि यांना कन्व्हिन्स करत होते कारण शेवटच्या क्षणापर्यंत फोडायचं काम चालू होतं. जोपर्यंत आपलं आंदोलनाचा दिवस होता म्हणजे दुसऱ्या दिवशी आंदोलन होतं, मुख्यमंत्र्यांच्या सोबत दुसऱ्या दिवशी भेटलं, तोपर्यंत तुम्हाला फोडण्याचं काम त्या सिस्टीम ही सिस्टीम करतो. त्याचे अनेक उदाहरण आपण साक्षीदार असेल करायचे त्याच्यामध्ये. ते फोडाफोडीचं काम सुरू होतं आणि साहेबांनी त्या ठिकाणी आवाहन केलं की बाबा तुम्ही काहीतरी करा, आमच्या मुलांना न्याय द्या. सर्व आदिवासी संघटना असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्वांना आवाहन केलं. आणि मग पहिलं स्टंट केला, स्टंट म्हणणार नाही पण पहिले शासनाला जागा आणण्याचं काम या ठिकाणी केलं की रस्ते बंद केले. आपल्याकडून काही रस्ते बंद झाले, शासनाला वेठीस देण्याचं आपण काम केलं. पण शासन वेठीस गेलंच नाही कारण शासनाला लोकांची गरजच झालेली नाही. रस्ते जरी बंद असले तरी जाऊ रस्ता नव्हता बंद. शासनाने त्याच्यावरती काही लक्ष दिलं नाही. त्या ठिकाणी गुजरातच्या जो काही पेठमध्ये जो काही आंदोलन केलं, पेठमध्ये जो काही रस्ता बंद केला होता, जवळ 33-34 किलोमीटर म्हणजे गुजरातपर्यंत कपाड्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. पण तरी शासनाला काही जाग आली नाही असं मी म्हणेल. कारण गुजरात सरकारच्या रोज बातम्या टीव्हीला येत होत्या, पण महाराष्ट्र सरकारचं मात्र बातम्या दाखवत होता, छोटीशी बातमी पुरतं दाखवली जायची. म्हणजे सरकार त्या ठिकाणी असा प्रकारचा आपल्यासाठी अनेक आंदोलनात मोडून काढण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या सर्व माहिती आहे मराठा समाजातील मोठे आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रात निघाल्यानंतर सुद्धा त्यांना सुद्धा मोडीच काढल्या. आपण त्याच्या तुलनेत फार कमी आहोत, पण आपण सक्सेस झालो असं मी या ठिकाणी काय अर्थाने म्हणेल. आणि सक्सेस कडे जायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी आजची मीटिंग आहे. आपण त्यानंतर साहेबांनी विचार केला की हे आता असे थांबणार नाही. मग 2 आंदोलन एकदा सुरू झाले. एकीकडे रस्ते बंद होते, दुसरीकडे जतीगाळे साहेब, चिंतामण साहेब आणि भास्कर गाळे साहेब हे तिघं या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांचं उपोषण बसण्याचं वय नाही खरं तर, ते आजारी असं नाही, पण ती शारीरिक क्षमता त्याच्यामध्ये नाही. बीपी शुगर आजाराने ते आजार त्यांना झाले. अशा अवस्थेतही त्यांचा कोणीही लाभधारक नसताना म्हणजे त्यांच्या घरच्या कोणाला नोकरी पाहिजे म्हणून ते उपोषण बसले असं नाहीये. त्यांचं कोणी लाभधारक नसतानाही ते उपोषणाला बसले तिघही. आणि ते उपोषणाला बसल्यानंतर असं वाटलं होतं की आता जी व्यक्ती 7 वेळा आमदार राहिलेली आहे, ज्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे, एवढी मोठी व्यक्ती जर कदाचित उपोषणाला बसले तर असं आम्हाला वाटलं होतं, साहेबांना कदाचित वाटलं असेल आणि आपल्या सर्वांना वाटलं होतं की शासन काहीतरी दखल घेणं यांना आपल्यापर्यंत भेटण्यासाठी. पण मित्रांनो असंही झालं नाही. त्या दिवशी लाडक्या बहिणीचा कार्यक्रम नाशिकमध्ये होता, अनेक लोक त्या आले होते. आपल्या महिलांना आणण्याचा प्रयत्न केला, त्याने आढळलं होतं. पण तिथे 2 उपमुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री होते, त्या ठिकाणचे पालकमंत्री होते, अनेक लोक त्या ठिकाणी होते. पण कोणीही साहेबांना भेटण्याची उपोषण स्थळी जाण्याची तस्ती घेतली नाही. म्हणजे त्यांना काहीच फरक पडत नाही याचा अर्थ असं. म्हणून आंदोलन पुन्हा तीव्र झालं. साहेबांनी सर्व उपोषण या ठिकाणी केल्यानंतर बघा कसं असतं, शिवाय आदिवासी जो असतो तो आदिवासी कुठेतरी जागा होतो. त्यावेळेस आयोग आला होता नाशिकमध्ये. साहेबांनी सांगितलं की आम्ही तिकडे आयोगाला भेटायला जाणार नाही, त्यांना भेटायचं असं तर आमच्याकडे उपोषण स्थळी येते. आणि खरोखर आयोग आपल्याला भेटायला आयोगमध्ये खूप मोठी शक्ती आहे. आयोग साहेबांना भेटण्यासाठी आला, पण या ठिकाणची सिस्टीम साहेबांना भेटण्यासाठी आली नाही. आपले मंत्री सुद्धा त्याच्यानंतर आले साहेब, अगोदर आयोग येऊन गेल्यानंतर मंत्री आले. इतकी अवस्था आपली वाईट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे साहेबांनी पुन्हा ठरवलं की आपण पुन्हा काहीतरी करूया. बघा आपण पहिलं मुलं उपोषणाला बसले, त्याच्यानंतर साहेबांनी अल्टिमेटम दिलं, नंतर रस्ते बंद केले, रस्ते बंद केल्यानंतर उपोषण झालं, उपोषण झाल्यानंतर जाग आली नाही. आणि शेवट आपण सर्वांनी ठरवलं, साहेबांनी सांगितलं की आता सर्वांना एकत्र बोलवा आणि नाशिकात आता जाम करून टाकूया. आणि साहेबांच्या हाकेला खूप लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि संपूर्ण नाशिक दिवसभर जाम होतं. दिवसभर उत्स्फूर्त लोक आले, कोणाला वाहून आणलं नव्हतं. आता दादांनी सांगितल्याप्रमाणे एका गावातून तालुक्यातून 400, 500 गाड्या आल्या, उत्स्फूर्त आलं. त्या ठिकाणचे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, ग्रामसेवक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करा जे कोणी आपले बांधव असतील, त्या सर्वांना आम्ही आवाहन केलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना इथे कसे येतील त्यासाठी प्रवृत्त करा, त्यांना गाड्या करून द्या. आणि खरं असं झालं की सर्व लोक इन्व्हॉल्व्ह झाले. आपल्याकडून पण या ठिकाणी आले, राज्यातल्या 13 जिल्ह्यातून या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी आलं होतं. आणि म्हणून त्याचा एक परिणाम म्हणून त्या ठिकाणी शासनाने त्याची दखल घेतली. दुसऱ्या दिवशी शासनाने आपल्याला त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलं. आम्ही पण त्या ठिकाणी चर्चेसाठी साहेबांसोबत गेलो होतो. आणि तिथे जे काही घडलं
ते कसं घडलं त्याबद्दल साहेब आपल्याला बोलणारच आहे. पण शासनाने दखल घेतली आणि शासनाने सांगितलं की आम्ही तुम्हाला हे मिळवून देऊ, आपला हक्क आहे, आपण काही वेगळं काही मागत नाही, रास्त आहे. कारण आपल्या तोंडाच्या आलेला घास काढून घेण्याचं काम या शासनाने केलं. सर्वात वाईट आपल्यासाठी घडत आहे आणि वाईट घडत असताना या ठिकाणी साहेबांना सर्वांनी साथ दिली, सर्वजण आले त्या ठिकाणी. जेव्हा चर्चा झाली, चर्चेमध्ये त्यांनी जे काही आपल्याला कमिटमेंट दिला की तुम्हाला 7-8 दिवसात 8-10 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला या मुलांना नोकरी देऊ, त्या हक्काच्या आहेत, त्या संविधानिक आहेत, त्या देऊ. साहेबांनी त्यांना सांगितलं, साहेबांना माहिती आहे, अनेक वर्ष त्यांनी त्या सिस्टीममध्ये काम केलं, त्यांना माहिती आहे हे 8 दिवसात शक्य नाही, शक्य आहे केलं तर, पण शक्य नाही. साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला 8 दिवस आम्ही पुढे वाढून देऊ. म्हणून 8-10 तारखेची 15 तारीख केली. 15 तारखेपर्यंत आम्ही 15 तारीख देऊ, पण नंतर आम्ही ऐकून घेणार नाही, आमच्या पद्धतीने जन आंदोलन छेडू अशा प्रकारचं त्या ठिकाणी खडकावून साहेबांनी सांगितलं, आमच्या समोर त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून आपल्याला आतापर्यंत ज्या काही हालचाल झाल्या या काही झालेलं दिसत नाही. कुठल्या प्रकारच्या सिस्टीम हल्लेली वाटत नाही. आणि एकाच गोष्टीसाठी कसा खर्च येणार आहे हे पण त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सशस्त्रित केले. सर्वांना जय आदिवासी, जय जोहार. आज आपल्या नंदुरबार जिल्ह्यात जे सध्याचं बिबट्याचं वातावरण चालू आहे त्याच्यातूनच आपले एक वाघ नाशिकमधून डरकाळ फोडलीत आज नंदुरबारमध्ये येऊन पडले आहेत. ते कोणासाठी आले? आपल्यासाठी आले. मग आम्हाला एक आश्चर्य वाटतं की आज आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी का गणपती बसवण्यात व्यस्त आहे का कुठे झोपले आहे? सर्वप्रथम माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना व सर्व नौकर वर्गांना एक विनंती आहे. तुम्ही आता समजा बाकीचे पेशामध्ये ज्यांना पद भेटले नाही किंवा याच्या आधी पण पेशामध्ये भरती झालेले लोक आहेत, ते शिक्षक असेल, ते तलाठी असेल किंवा कोणीही असो, तर जे पेशामध्ये नोकरी लागून सुद्धा थोडे माझ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो आपण. पेशाचा अर्थ काय? तो पंचायत एक्सटेंडेड टू शेड्यूल एरिया ऍक्ट. तर याच्यात आपल्याला अधिकार दिला आहे की आपली भाषा, आपली जल जंगल जमीन, आपली जे परंपरा आहे याचा अधिकार दिला आहे. मी माझ्याच भाषेत बोलतो, आदिवासी भाषा. तर या नंदुरबार जिल्ह्यात एकूण आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये 5% निधी जो येतो तो पेशामधून येतो. तर आपले जे सरपंच आहे किंवा सदस्य असतील किंवा ग्रामसेवक असतील ते सुद्धा पेशातूनच भरती झाले आहे. तर त्यांनी तिथल्या नागरिकांना किंवा त्या गावातील लोकांना माहिती सुद्धा पडू दिली नाही की ते पैसे कुठे वापरतात, काय करतात. तर माझ्या सर्व नंदुरबार जिल्ह्यातील जे शिक्षक असेल किंवा ग्रामसेवक सरपंच असेल यांना एक आव्हान आहे की तुम्ही जे पैसे म्हणजे जो पैसे तुम्ही या हाजाका मोकाचे नावा प्रीतान प्रत्यक्ष भ्रष्टाचार म्हणजे कागदावर आपण डेव्हलपिंग ते करता आणि फक्त ते पोषकाटी तालुका जे आपण लोक जे फासाडी करीत राहते हा पिढी माता पिढी है नंदुरबार जिल्हा मक्षर शायरी हालत होतो ही की आपण जे युवा पिढी होया ते युवा पिढी काते बी पण वाईट मार्गात आहे. काय ते लिंकिंग पार्क आहे, काय ते 46 आणि 93 यामेच व्यस्त आहे आपण नंदुरबार जिल्हा युवा. तर मा नंदुरबार जिल्हा जे युवा प्रवर्ग है फक्त 9 ऑगस्ट ही आदिवासी दिवका जे जागता आदिवासी दिवदी थोडे बयाना करते ती बँडो में नासिक पे जत्रा होती हे तुम्हा आदिवासी लायकी रे के किंवा इन्हीं तो या नंदुरबार जिल्हा में एकूच आदिवासी काय ना किंवा एकूती काय ना आज आदिवासी अधिकार दिवस आहे. आज नंदुरबार में कित्येक बोटोपो मजले येता टीव्ही ना आली. आज नाशिकरत साहेब आयो जेपी कावी साहेब आपा का जावे नंदुरबार जिल्हा में 100% आदिवासी होता हो. 100% में 5% भी आदिवासी ही आले ना बेन हजार भी लोकसंख्या काय ना पाहिजे એટલે खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. ते उंच वे आखा आदिवासी समाज ही उंच वे अजून 5वी आणि 6वी या रिलेटेड जो आपण एक अधिकार आपली होय आपा पूर्वज वंशज आपा जे पूर्वज होता ते आपण मी वंशज आहे तो कायदो आपण हापीत आपण आरक्षण हापीत अधिकार हापीत तो कायदो कोणा म्हणतो काय ना तो कायदो प्रत्यक्षात आपण अंमलबजावणी केली आहे. तो कायदो जो सरकार होय अमेज सरकार पटलं सरकार भागे भागे म्हणजे हळूहळू एक एक अधिकार आपण म्हणजे सेटे टाके त्याला गाव में हाविलो कोडा आपा ग्रामसभा अधिकार द्यावासी त्या पाणीतोडीला अधिकार नव्हतो ते आव्याना लगेच तो अधिकार म्हणजे हळूहळू आखो अधिकार जावाडी गाव में हे नाले रस्ते किंवा जे नद्या आहे ती में सर्वप्रथम अधिकार कोडा आहे 5वी सुशीम आपा अधिकार आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो अधिकार कोडू पूस आहे कोडू गोगे के आधी एगो केकू पक्ष वाला वी गोगे केकू संघटना वाला वी गोगे मज का फक्त मज के ते भी बोटो मजिला सारखे लोक होते ते जावीत बोलता. तर मग या नंदुरबार जिल्हा में युवा आणि जे आपण आदिवासी सर्टिफिकेट ते खाली तर एक बेन जो नोकरीला का ना त्या लाचा उंच जाव्या गरीब माहे थडगावती ही आंदोलन आते आपण हक्क लढाई का लढीला का जाते ते माहे गुडा में खाड़ काय ना ते भी ही आवी तू करत आहे
बोले मैं पानी टोपी वाले डाय माही आवी बट यहाँ को नौकरी लागणार होय क्या मैं कवा तुम को यहाँ नौकरी लागणार है क्या किंवा बोले म्हातारे लोक आहेत खूप वरिष्ठ लोक आहे 80+ फॉलो पापाने बोल यहाँ कभी नौकरी यहाँ हक्का का जब यहाँ जानी हो कि माँ भी जावनारा पिढी है जावनार जो आम्हा आदिवासी समाज है या किती भी न्याय आणि जो म्हणजे जो आपण अधिकार आपले ना तो अधिकार बागे बागे पोहोचते या अधिकार वासाठी लोकांचा ही प्रत्यक्ष ते ही जो मित्र आहे आणि आम्हा युवा पिढी स्टंटबाजी में व्यस्त होया जी बँड होती असं झालं अरे गणपती पाळता तुम्ही लाजा बंद काय अरे गणपती डायरेक्ट हायकोर्ट काय गणपती पाळायला तुम्ही अधिकार जातो ते भी गणपती लेतात आणि नाचतात वाजतात गातात तुम्ही नाचते भी आहे थोडीफार जाणी ते भी होती आपण देव कोट हो फाचाडी बाला यहाँ देव कोतल्या या मोगी माता बिरसा मुंडा जयपाल सिंह मुंडा या के तो गोटो योगदान होय संविधान में कोडा मुंडो है क्या की तुम गणपती कहता अरे गणपती तुम्ही एक उदाहरण आपी दे एवढा पर्या जिल्ह्या पर्या मुंडको तुटे जाय त्याला 50 किलो हाती मुंडको पोमिकी देता तो पर्या जीवतो है क्या काय जी मानिलो ती ना मानता जी सालीलो ती ना सांगता जीवाटे झालो ती दिवाटे ना जाता उगीच जी फोन काठवाय फोन जातो काय ना ती उद्या जुडीत पडे आपण खरोखर तिथं म्हणजे उडीच मारून दे आणि तो सांगण्यासाठी सांगतो ना तिथे कोणी जात नाही एवढं तर आपले हुशार लोक आहे तर माझ्या या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तरुण आणि जे नोकर वर्ग आहे जे आदिवासीचे सर्टिफिकेट देऊन लागले आहे त्यांना एक विनंती आहे की त्यांनी सुद्धा आदिवासी म्हणून किंवा जे पक्षातले पुढारी कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा आदिवासी म्हणून इथे यावं आपला पेसाचं रक्षण करावं एवढी विनंती आहे पासून आंदोलनात बसलो होते आमच्याकडे कोणी बघायला सुद्धा तयार नव्हते अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती झाली होती तिथे खायला भेटत नव्हतं कुत्र्यासारखी हालत झाली होती कोणी बघायला सुद्धा तयार नाही आमच्याकडे अक्षरशः या जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत 13 जिल्ह्यातले ते यायचे तुमचे प्रश्न आम्ही मार्गी लावतो साहेबांनी सांगितलं की 8,500 मुलं आहेत 8,500 मुलं होते तरी सुद्धा तिथं 500 ते 600 असं अपेक्षा करत होतो पण 70 ते 80 मुलं यायचे तिथे साहेबांनी खरं सांगितलं की आपलं समज आहे ना कुठेतरी कमीच पडतोय म्हणजे यांनी सांगितलं मग तेच बरोबर असेल त्याच्याच मागे जायचं आम्ही बसून राहिलो कोणी बघायला सुद्धा तयार नाही इतकी वाईट परिस्थिती झाली साहेब यायचे आयुक्त तर एकदा सुद्धा आला नाही उपोषणास्थळी तेव्हा साहेबांनी सांगितलं किंवा आपले जेटी गावी साहेब आहेत खरंच त्यांना असं वाटतं की आपण देव याला पाया पडतो त्याला पाय जो आपल्यासाठी उभा राहतो ना त्याला देव मानावं याचा अशा लोकांना देव मानावं कारण की बघायला सुद्धा तयार नाही तेव्हा साहेबांनी सांगितलं की 15 तारखेपर्यंत बघा काय आहे काय नाही खूप मोर्चे वगैरे काढले खूप काही रस्ते वगैरे अडवले शेवटी साहेबांना हा बरं आहे का काय ते वेळी सांगून द्यायचा आणि जेव्हा साहेबांनी जो आंदोलन काढला मोर्चा काढला तेव्हा 1 लाखाच्या वरती लोक आले होते तेव्हा कुठेतरी जाग आलं सरकारांना तेव्हा मग 29 तारखेला मीटिंग ठेवली तेव्हा सांगायचे तेव्हा मीटिंगला ठेवलं होतं तेव्हा आयुक्त मॅडम गेल्या नव्हत्या ते सांगायचे की या लोकांमुळे खूप त्रास होत होता त्याच्यामुळे हे झालं ते झालं तब्येत डाऊन म्हणून ते काही मुंबईला आल्या नाही आणि ते दररोज येत होत्या समोरून जात होत्या हा बरं आहे का सांगत होत्या असं राहतं म्हणजे आपल्यावरती प्रश्न आला ना प्रशासन सुद्धा आपल्याला बघत नाही त्याच्यामुळे आणि जास्त करून आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे अरे तुम्ही घरी बसून हा काय झालं हे झालं ते झालं बघता अरे तिथे येऊन बघा ना जर यांचं साहेबांचा घरातला एक सुद्धा नाही तरी सुद्धा हे आपल्यासाठी आले आणि आपण घरून अपडेट येतो हे झालं ते झालं म्हणून काय आपल्याला कसं काय नोकरी देणार आपल्या हातातलं सर्व काही दुसरे पडून नेत आहे आपण नाचण्यामध्ये बिझी 9 ऑगस्टला नाचतो गणपतीला नाचतो असं नाही राहणार आणि असं नाही चालणार आपल्याला साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने एक स्टँड घ्यावा लागेल जोपर्यंत आपल्याला देत नाही तोपर्यंत उठायचं नाही असं ठरवलं आणि जेव्हा मीटिंग झाली ना तेव्हा साहेबांनी सांगितलं की आपण आंदोलन मागे घेत नाही तुर्तास स्थगिती करतोय आणि साहेबांना सांगितलं की साहेब आमच्याकडे या आणि बघा आणि सांगा आमच्या लोकांना पण की आपण पण कुठेतरी कमी पडतोय आणि कुठेतरी प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या नंदुरबार जिल्ह्यातले त्या दिवशी मोर्चा काढला होता आपल्याकडे फक्त 100 लोक आणि इथं पेसा कायद्यामध्ये पेसाचं अंमलबजावणी केली की 100% आहे जेव्हा पेसा निधी येणार आणि फॉर्म भरायला सांगणार तर फॉर्म सुद्धा मोजले जाणार नाही इतके येणार त्याच्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे की साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं ना त्या पद्धतीने आपल्याला स्टँड घ्यावा लागेल आणि खरंच साहेबांचं एक मनापासून आभार मानतो की साहेबांनी आपल्यासाठी खूप काय केले तर साहेबांचं ऐका आणि तुम्ही स्थानिक ठिकाणी साहेबांनी सांगितलं की आणि ग्रामपंचायत बंद करा किंवा ग्रामपंचायत बंद करा जाऊन सांगितलं एक सुद्धा जायला तयार नाही तिकडे सर्व लोक म्हातारे लोक होते अपंग लोक होते हँडिकॅप लोक आले होते आपल्याकडे यायला सुद्धा तयार नाही पुढे तर एवढं सांगतो की सर्वांनी सहकार्य करा आणि आपल्या स्थानिक पातळीला आपले आई वडील आजोबा भाऊ बहीण आहे यांना जाऊन सांगा
की आपल्याला स्टँड घ्यायचा आहे आणि जर यांनी व्यवस्थित नियुक्ती दिली नाही तर आपल्याला स्थानिक ठिकाणी बंद करावं लागेल. आणि शिक्षक लोक वगैरे आहेत त्यांनी तर जाऊन सांगा की अरे आमच्या ठिकाणी आम्हीच लागणार, दुसऱ्यांना येऊ सुद्धा द्यायचं नाही. आणि एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो. आणि साहेबांचा खरंच मनापासून आभार आहे, कारण की आमच्यासाठी लढता येते आणि लढत राहावं आणि आम्हाला नियुक्ती भेटेपर्यंत किंवा आपल्या आदिवासी मुलांना न्याय भेटेपर्यंत आमच्यासोबत राहावं हीच अपेक्षा. अक्कलकुवा तालुक्याचे जेव्हा पाठिंबा द्यायला येत होते ना तेव्हा अक्कलकुवा तालुक्याचे एक बी पाठिंबा पत्र आलं नव्हतं. एवढं मला दुःख वाटलं होतं. आमच्या गावात मी खापरची आहे, खापर सरपंचांना पण फोन केलं तर बरं वाटत नाही असं सांगत होते. आणि मोजून आम्ही 4च पोरी होती नंदुरबार जिल्ह्यामध्ये. असं वाटतं की 17 वर्गामध्ये आम्ही 4च मुली आहेत. ते बी वनरक्षकांना सर्वांना फोन करायचं, हे ते सांगायचं, सर्व सांगायचं नाही मला काम आहे, आमचं ॲडमिशन आहे, अमुक अमुक असं प्रश्न मांडायचं. आणि जर असं मी बोलायला जायची सर मला तर डायरेक्ट बोलायचं तुझं कसं काय हक्क आहे की म्हणे आम्हाला राबवायचं. मी एवढं 2 शब्द सुद्धा सांगू शकत नव्हती की तुम्ही या आणि आमच्यासोबत बसा, लोकसंख्या दाखवा, एवढं सुद्धा मी बोलू शकत नव्हते. तू म्हणे आम्हाला रागवते. आम्ही जेव्हा फोन करायचं तेव्हा सांगायचे तुला अधिकार नाही आम्हाला फोन करायचं, आम्हाला रागवायचं असं सांगत होते. एवढी मोठी कंडिशन झाली होती. फक्त नंदुरबारच्या आम्ही 4च मुली होते. म्हणजे बागच्या मुली झोपली आहे का कुठं आहे ते आम्हाला माहीत नाही. पण यापुढे जो मोठा स्टँड होणार आहे त्यामध्ये सर्व मुला-मुलींनी भाग घ्यायचा एवढं माझं म्हणणं आहे. एवढं कारण 28 आंदोलनामध्ये नंदुरबारवासी फार कमी होते. दादा मी त्या ठिकाणी माझ्या वेदना व्यक्त केल्या होत्या की आपल्याला नंदुरबारवासी यांना पैसा नको आहे का, आपल्याला अनुसूचित जाती नको आहे का, आपल्याला हक्क नको आहे का, म्हणून आपण नंदुरबारपासून का निघाले नाही असं मी एक वेदना त्या ठिकाणी व्यक्त केली होती. नाशिकच्या मित्रांनो हरसूळ गावाचे एक दादा होते सर, मी त्यांना सहज विचारलं, आपलं भाषण सुरू होतं, मी स्टेजच्या पाठीमागे होतो. मी म्हटलं दादा वयस्कर होते, 80च्या जवळपास होते, नमस्कार कुठल्या गावाचे, म्हणून मी जाते गाव हरसूळच्या बाजूला तिथला आहे. म्हटलं किती लोक आहेत दादा तुम्ही, काय झाले 257 गाड्या. जरा ते जाते गावच्या आजूबाजूला ते गाव आहे ना तिथे 257 गाड्या होत्या. बघा आपला विसरवाडी किंवा एखादा नटावत आहे अशा प्रकारचं एक टॉपिक आहे, त्या ठिकाणी 257 गाडी येतात आणि आपण नंदुरबार पासून 2च गाड्या घेऊन जातोय. माझे आणि दादांचे आणि सुशील कुमार पवार 3च गाड्या, किती मोठी शकालतिका आहे. म्हणून हे चित्र विधारक स्थिती आहे. आंदोलनामध्ये आपण पाठीमागे राहायचं, आपण ही बाजू आपण समजून घ्यावी, आपण कुठेतरी या ठिकाणी पुढे व्हावं. जेपी दादा पुढे झालेले आहे, वडील साहेब आलेले आहे, आमचे मित्र बाबुल साहेब कधीपासून कटकट चालू आहे त्यांची, तेव्हा हे आंदोलन अधिक तीव्र करूया. म्हणून अधिक मी प्रस्तावाच्या 2 शब्द खूप न वाढवता इथंच थांबतो आणि या ठिकाणी पुढे मी मार्गदर्शक आहेत त्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मध्ये येतात मध्ये फार विनंत्या करतात, पण आपण जर सगळे लोक अशा पद्धतीने जर काही निर्णय घेतला पुढचा पाव काय करायचं ते स्टेप जावं. एकदम मुंबईला जर भरत मारायचे त्याच्या अगोदर आपल्याला तयारी पण करावी लागेल. म्हणून आम्ही हा मेळावा ठेवला होता. मग ते मेळाव्याचा मेसेजच लोकांपर्यंत पोहोचला नाही होते. आणि म्हणून तुम्ही आता हे उर्वरित काम जे आहे आपण ते बसलेले सगळे नंदुरबार धुळ्याचे लोक आहात, तुम्ही आता हे काम पुढे करून लोकांमध्ये आपल्या लढ्याची जी काही तीव्रता आहे ती निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आणखी एक मुद्दा आहे, तर आपण इतर वेळ झालो असेल आपल्याला पैशांची अडचण लागेल, आपण आदिवासी यथाशक्ती जरा जागृती आणि एकदा महाराष्ट्राला